अगली कैटेगरी तीनों के लिए पति पत्नी। स्पिन करो और विन करो। एच यस एस नितेश वेरी गुड जॉब। अगर नाग जी आ गए, जितना पैसा आपको इस राउंड के अंदर मिला है वो आपसे ले लिया जाएगा। वुड यू लाइक टू सॉल्व इट? स्पिन कर लेते हैं। व्हील ऑफ फॉर्चून 27 जनवरी से सोमवार से शुक्रवार रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, विनोदाच्या जत्रेत हास्याचे विविध खेळ घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। 4 वार हास्याचा चौकार। मंडळी, आता या मंचावर रंगणार आहे एका गुन्ह्याच्या तपासाचा वग। बघूया यात विनोदाची बतावणी कशी रंगते ते। यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर। वा प्रथम, अरे काय शांतच बसणार आहात का? कोणी काय बोलणार आहे की नाही इथे? अरे तुमच्या भर इथे तमाशात इथे एकाचा खून होतो आणि एक साक्षीदार मिळत ना प्रत्यक्षदर्शी म्हणून। अरे बोला साहेब तुम्ही वरडू नका। तुम्ही वरडलात की घाबराया होतंय। छातीत नुसतं ठाक ठूक ठाक ठूक। छातीत धाकधूक होत रे। तुला नंतर बघतो मोरे। हे असं ऐकणार नाही। होय साहेब। सगळ्यांना आत टाका, चला सगळ्यांना आत टाका। मग वाला कोणीतरी पटकन काय सांगतो पुढे पुढे माझ्या डोळ्यासमोर सगळं घडले। हा डिटेल मध्ये सगळं सांगायचं, इतंभूत माहिती सांगायची, सांगायचा। डोळ्यासमोर घडले वांग्या। मग मगापासून विचारतो बोलणार कोण? लवकर बोल चल। हो सगळं डिटेल मध्ये लिहून घ्या। डिटेल मध्येच घेतोय सगळं, इतंभूत माहिती सांगायची, पटकन बोल। हा हा. फुलं वाहिली, नारळ फोडला, इकडे तिकडे पाणी शिपडलं। हे घुंगरू घालत होती आणि ह्यानी कमरेवर पट्टा चढवला होता। सुरुवातीपासून म्हणजे एवढं सांगशील? हा? पानं बिणं इथे उडवलंस ते? खुनाबद्दल सांग। खुनाबद्दल डिटेल माहिती, इतंभूत माहिती सांगायची। हे बघा साहेब, कसं आहे, खुनाबद्दल मला माहित नाही, पण खाना खुनाबद्दल मी सांगू शकते। हा म्हणजे लावणी सादर करत असताना खाना खुना करते मी। खाना खुना डिटेल मध्ये सांगायची, खाना खुना। हा म्हणजे लावणी जेव्हा मी सादर करते का नाही, तेव्हा प्रेक्षकांना एका नजरेत मी अशी घायल करते। हा, मग त्या खाना खुना आहेत ना, त्या डिटेल मध्ये सांगायच्या। कशाला हव्यात तुम्हाला डिटेल मध्ये? पाहिजे, गरज आहे, त्याशिवाय आपल्याला कुणी सापडेल कसा? हा, सांगा। ओ बाई, जरा स्पीड कमी करा ना, मी तर लिहून घेतोय ना। पंचनामा चुकला मग। हे बघा, तुम्हा बघून डावा एवढंच लिहिलंय, पुढचं काही लिहितात नाही। साहेबानू पडदा लाजचा हा खरं म्हणजे 2 वेळा आहे, मी कौसात 2 लिहू काय? तुम्ही काय लिहिलं याच्यात? ते डोक्यावर पडलात काय मोरे? लावणी लिहून घ्यायला आलो आपण इथे। पंचनामा लावणी लिहायला आलात? अहो इथे पंचनामा, खुनाचा पंचनामा चाललाय ना, त्याच्याबद्दल बोला ना। तुम्ही कसला खाना खुना सांगताय हे असं नाही ऐकणार मोरे। सगळ्यांना आत टाका, सगळ्यांना आत टाका। नको गप्प का रे? हा बघा, हे बघा, मला राग देऊ नका, पटापट सांगा खून कसा झालाय, कोणी केलाय, कधी केलाय? सांगतो। म्हणजे काय झालं, गण सुरू झाला। कोणता गण होता? आधी गणाला याला आधी घ्या, याला आधी घ्या। नाही जी, नाही जी, नाही जी। अरे तुम्ही गण कसला गाऊन दाखवता? खुनाबद्दल सांगा ना। तुम्हाला कळतंय का केवढं प्रेशर आहे? डीसीपी वरतून 10 वेळा फोन करतायत मला। ज्याचा खून झालाय मोठा प्रश्न होता माहितीये, भाऊरावांचा खून झाला इथे। हे नाही मोरे, सगळ्यांना आत टाका, चला। का करतोय हे? इकडे लवकर या। खुनाबद्दल सांगे वांग्या, भरीत करी ना तुझा, मी आधीच सांगतोय। पटकन सांग लवकर। सांगतो। हा. गण झाला, गणानंतर गवळण झाली, म्हणजे गवळण सुरू होणार होती। कोणती गवलन होती?
नाही गवलन कोणती होती मला काय करायचं कोणती गवळण होती ओ साहेब ऐका काय गवळणीचे शब्द आणि खून याचा जर संदर्भ लागला तर आपल्याला खुनी पकडायला सोपा जाईल काय समजलं तुम्हाला पोलीस खात्यात कोणी भरती केलंय चला का चला पोरींनो? स्टॉप फुल स्टॉप. ए नरसाळ्या ए नरसाळ्या बोलायचं नाही. कुठं चालली तू? तुझ्या बापाच्या श्राद्धाला. बाप काढायचा ना आधी सांगतोय. का मला बाप नाही? नाही नाही बाप आहे जिवंत आहे अजून मेलेला नाही आहे तू. तुझ्यासारख्या बेडकाला जन्म दिल्यावर मेला पाहिजे होता. ए मावशे बेडूक म्हणायचं नाही. हा ती काय हिरवगार आहे? नाही डराव करते. नाही मग ते बेडूक नाही, हा शेणातला किडा आहे. तवाच म्हटलं आल्यापासून नुसता वळवळ 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 वळवळ. ए मावशे लय वाचा करू नको. चल टोल काढ. काय टोल दे, टोल नाक्याचा टोल दे. ए दाढी मी टोल नाही देऊ शकत. का बरं? तुला टोल द्यायला माझ्याकडे कॅश नाही हं? आणि माझ्या मोबाईल मध्ये सिम सुद्धा नाही. मावशे तुझ्याकडे सिम नाही? नाही अगं तुझ्याकडे तर डबल सिम आहे. अगं डबल सिम म्हणजे डबल सिम ग. दोन गवळणी आहेत त्या. त्याच्यामुळे तुला इथनं टोल देऊनच जावं लागेल. पण मी तुला टोल देणार नाही. हे बघ टोल दे नाही तर इथनं जाऊन देणार नाही. नाहीतर तुला आमचं मनोरंजन करावं लागेल. मनोरंजन करावं लागल. हा. मग करते की वाजव की. ही नको आम्हाला कसलं इंजिन. आम्हाला ह्यांचं मनोरंजन बघायचंय. आणि हे बघा साहेब ऑन ड्युटी बसलेले आहेत इकडं. त्यांना जर आवडलं की नाही तरच ते आपल्याला सोडतील. आणि जर नाही आवडलं ना तर आत टाकतील. नाही सुरू करते. करा सुरू. हो दे डान्सिंग जोरदार एकदम. तुझ्या आईला इथे काय मी गण बघायला आलोय गवळण बघायला आलोय हा? इकडे मगाचपासून बोलतोय खुनाचा सांगा नको ते दाखवत बसला तुम्ही. तुमच्यातला फडाचा मालक कोण आहे? हे बघ मला मी आहे साहेब मी आहे साहेब. इकडे ये इकडे. मारू नका जी. फडाचा मालक आहेस हे राजाचे कपडे का घातलेस? अहो कलाकार मिळाना झालंय म्हणून काम करायला लागलोय हो राजाचं. आणि साहेब काय आहे ना वाघाच्या टायमाला माझी एंट्री होती त्याच्या आधी तिकीट बारीवर तिकीट फाडत असतोय. तसं लिहिलंय तिथं की राजाच्या हातनं तिकीट मिळालं म्हणून. मोरे हे नाही ऐकणार गाडी मागवा सगळ्यांना आत टाक. काय बी करू नका. मी सांगते काय झालंय ते. हे सांगते काय झालं ते. त्याचं काय झालं? झालं आम्ही लावणी सादर करायला आलो. करायला आलो. काय तुमचं काय काय तुम्ही कसं रिपीट का करताय मग? मी बॅक डान्सर आहे ना. ही जी नाचते तेच मी नाचते. तसं बी आज मला काही डायलॉग लिहिलेले नाही आहेत. मग ही जे बोलते तेच मी बोलणार ना. नाही लिहिले तर गप बसा ना. कशाला मस्ती मध्ये मध्ये बोलायची? तर मी लावणी सादर करायला आले. तर काय झालं तितक्यात आहे का नाही भाऊराव आणि भाऊरांचे कार्यकर्ते आले आणि ते म्हणले का बाईंची एक फक्कड लावणी होऊ द्या असं म्हणले ते. त्याच्यामुळे मग लावणी सादर. पण लावणी कुठली होती लिहून घ्यायला पाहिजे डिटेल मध्ये. काय करायचं तुम्हाला? कुठली लावणी होती? कोणाला मसाला कुटायचा आहे? हे तुला कुटायचं मसाला कुटायचा इथे ये. मी विचारतोय काय करताय काय इथे? खुनाबद्दल सांगा. भाऊरावांचा खून कोणी केला ते सांगा. सांगते आता सगळं स्पष्ट सांगते. काय झालं इथं आम्ही लावणी सादर काय करू नका लिहून घ्या. सांगा
हिथं ही तर आम्ही लावणी सादर करायला घेतली आणि भाऊराव आहेत की नाही एकच माणूस असा आहे की ते दौलत जादा करते ती मग त्यांनी आमच्या एवढी दौलत जादा केली तर ते जे पैसे पडले होते का नाही ते मी वाकून असं घ्यायला गेले तितक्यात अंधार झाला आणि सगळी माणसं वरडायला लागली भाऊसाहेबांना मारलं आम्ही आपले सगळेजण जमा झालो कनातीत जाऊन बसलो पुढचं आम्हाला काय बी माहित नाही बघा वय साहेब अंधारात काय घडलं म्हणजे खून होताना कोणी पाहिलंच नाही नाही अरे मग ह्या सुरुवातीला काय नाही सांगितलं नाही तसं नाही ते अंधार झाला तेवढंच माहिती हो आणि कसं आहे साहेब आम्ही तर स्टेजवर जेव्हा काम करतो का नाही तेव्हा एक लाईट असतोय की नाही तो आमच्यावर असतोय त्याच्यामुळे समोरचे आहेत का नाही ते आमचा डान्स बघू शकतात ती पण आम्ही कलाकार मंडळी समोर काय चाललंय ते नाही हो बघू शकत आणि कसं आहे आम्ही लय गरीब माणसं आहे तो आम्ही आमची कला सादर करतो आणि हितनं निघून जातो पुढचं आम्हाला काय बी माहित नाही हो हा म्हणजे 25 वर्ष झाले पेन्शन अजून सुरू नाही झाली वय साहेब फळाला अनुदान मिळालं पाहिजे आता पावसाळा आलाय आमचं तंबू फाटलाय हो साहेब काय सांगावं आता वय साहेब माझ्यासारख्या कलाकाराकडे तर म्हातारपणी कोणी बघत बी नाही मी घरासाठी अर्ज केलाय साहेब तेवढं काय होतंय का बघा साहेब माझं बी शेतीत काय होईना म्हणून इथं तमाशात काम करायला लागलोय अहो नुसतं कामच नाही करत टेम्पो बी चालवतोय तमाशाचा किती वर्ष झालं चालवतोय आता काहीतरी सरकार म्हणलं 15 वर्ष झाले की गाड्या बंद करायच्या टेम्पो बिम्पो आमचं काय होणार साहेब मग का सरकार मदत करेल तुम्हाला का मदत करेल तुम्ही करताय मदत मी काय सांगतोय मगाचपासून कोणी खून पाहिला असेल तर एक प्रत्यक्षदर्शी या हे बघा हे जर तुम्ही साक्ष दिलात काही मदत केलात ना सरकार पण तुम्हाला मदत करेल याचे काय बोलताय ना पेन्शन तेही तुम्हाला मिळेल असं म्हणतोय साहेब मग मी आज सांगतो साहेब हा नीट सांग गण झाला हा गवळण झाली ते झालं बतावणी सुरू झाली मी आणि ह्यो आम्ही बतावणी करायला आलो आणि आणखीच अशी बतावणी हाणली आणि एक मोठा लाफ्टर आला होय आमची बतावणी चालू होती लय जोरदार चालू होती एकदम तेवढ्यात मी म्हणलं हा भाऊसाहेब जसं का भाऊसाहेबांचं नाव आलं का नाही तसं भाऊसाहेबांनी लगेच 2000ची नोट काढली आणि लागले फिरवायला आम्ही लगेच दोघं गेलो 2000ची नोट घ्यायला तेवढ्यात ती लक्ष्मण आप्पा आले ते नाही का दारूच्या गुत्त्याचे मालक आहेत बघा गावात ते लक्ष्मण आप्पा आले मागणं त्यांनी खाचकनी चाकू गुपासला पोटात म्हणजे भाऊ तुझा खेळ खाल्लास आता इथनं पुढं माझं राज्य माझंच पॅनल येणार आम्ही लय घाबरलो होतो साहेब तेवढं त्यांचे कार्यकर्ते आले साप तलवारीचे वार करायला लागले आम्ही दोघं गप बसलो होतो आम्हाला म्हणले काय बोलला का नाही तुम्हाला बी कापून टाकीन अरे पण मग पोलीस कशाला आहेत त्याच्यासाठीच आहेत ना हेच विचारतो तुम्हाला कधीपासून चला ही साक्ष आता सगळी कोर्टात द्यायची हा चला अरे पण सगळ्यांनी नका येऊ ना तर तिकडे परत तमाशा करत बसाल तुम्ही दोघांनी बघितलं ना तुम्ही दोघांनी या चला मोरे त्यांना घ्या बरं मी काय म्हणतो साहेबांनो हा. गण झालाय गवलन झाले तर बतावलीनी वगच शिल्लक आहे तासाभरात हुरकून जाईल तेवढा बघून जाव्या काय मी मोरे तो गुन्हेगार सापडला ना हा, हा. की त्याला लॉकअप मध्ये टाकलं ना की तुम्ही पण आत जा आणि बाहेरून टाळ लावून घ्या आणि मग नाही करत बसा इथे बतावणी चला तिकडे त्यांना घ्या आत. हे चला, हे चला, चला. चल, दोघं चला. वा 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 काय रंगला हा फड क्या बात चला सईला विचारूया तिला हा परफॉर्मन्स कसा वाटला इत्यंभूतपणे सांग फक्कड परफॉर्मन्स होता फार मजा आली खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती मला असं वाटलं की सगळ्यांनी आपापली भूमिका खूप छान गाजवली पम्या लक्षवेधी परफॉर्मन्स होता आणि मला हेअर मेकअप कॉस्ट्युमला पण खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट द्यायचे आहेत पॅलेट म्हणून खूप छान दिसताय तुम्ही सगळे तुमच्या सगळ्यांच्या भाषामध्ये कारुण्याची झालर होती तीही मला खूप भावली मला असं वाटतं की अजून तुमचा फड पुढे जाऊन काय काय करतो कुठे कुठे जातो हे आम्हाला बघायला नक्की आवडेल मजा आली मंडळी नियोजन करून अभ्यास करता येतो एखादी वस्तू खरेदी करता येते सेविंग सुद्धा करता येतं पण नियोजन करून प्रेम करता येईल का याचंच उत्तर देणार आहे तर डेटला भेटलेले 2 प्रेमी अर्थात तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यो मॅन यो हाय हॅलो सर हॅलो मॅम हाय गाईज आज खरं तर मी येणार नव्हतो आय वॉज लाईक की बस हो गया अब मी येतो डेटवर जातो फसतं सगळं अब कौन दुबारा उठे दिल लगाने को दिल तुडवाने को कशाला सगळ्या होप्स संपल्या होत्या सगळे उम्मीद माझे असे नेस्तनाबूत झाले होते सगळे
पण मी जावेद अख्तरांची एक कविता ऐकली आणि मला असं झालं क्यों नहीं यार सर, अगर इजाजत हो तो पेश करना चाहता इरशाद इरशाद सर. ऐसा है कि अशकों में जैसे धुल गए सब मुस्कुराते रंग, रास्ते में थक के सो गई मासूम सी उमंग, दिल है कि फिर भी ख्वाब सजाने का शौक है, प्रसाद जी पत्थर पे भी गुलाब उगाने का शौक है. बरसों से यूं तो एक अमावस की रात है, पर इसको हौसला कहूं या जिद की बात है. वाह. दिल कहता है अंधेरे में भी रोशनी तो है, हा? दिल कहता है अंधेरे में भी रोशनी तो है, माना के राख हो गए सब उम्मीदों के लाव, उस राख में आग कहीं पर दबी तो है. वाह 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 क्या बात है. ह्याच दबलेल्या आगीवर फुंकर मारून 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 तिचा वणवा केला एका पोरीने. म्हणजे मी माहितीये मला, मी दुधानी माझी जीभ भाजली होती, म्हणून ताक पण आपण फुंकून फुंकून पितो वगैरे. सो मी सगळी माहिती तिची गोळा केली, सगळी माहिती. जान्हवी कान्हारे तिचं नाव आहे, साधी सरळ मुलगी, मल्टीनॅशनल कंपनी जॉबला आहे, सिंपल मुलगी, छान पगार आहे, प्रमोशन पण होणार आहे. ते अजून काय पाहिजे अजून, आणि त्यात पंक्च्युअल आहे. 3 दिवस आधीपासून मला रिमाइंडर पाठवते की आज डेट आहे, आज डेट आहे, आज डेट आहे. रिमाइंडर पण एवढं कॉमेडी, टू हुम सो एव्हर इट मे कन्सर्न, आज डेट आहे, चिअर्स. म्हणजे एक ह्युमर पण आहे. सो इट इज लाईक की मस्त. आणि बघू आता एवढी वर्ष फ्लर्ट करायचं म्हणजे आता एवढे दिवस म्हणजे केलं नव्हतं, सो माहित नाही आता कसं होणार आहे, काय होणार आहे. बट बघू आता. नाव काय तुझं? आय डोंट केअर. आय टेक युअर लिव्ह. बाय. जान्हवी. जान्हवी. ओंकार. येस येस. हॅलो. हाय हाय हाय. जान्हवी कान्हारे. कान्हारे कान्हारे. हॅव अ सीट. येस येस येस. तू काही काम करत होतीस का? नो नो. जस्ट युटिलायझिंग माय टाइम. येस येस येस. आय एम सो सॉरी. मला जरा लेट झाला यायला, कारण हो. ट्रॅफिक एवढं मुंबईचं. तू 7.5 मिनिटं 31 सेकंद लेट आहे. अरे बापरे. 32 सेकंद, 33 सेकंद, 34 सेकंद. जान्हवी आता मी आलोय. जस्ट किडिंग. जस्ट किडिंग. अगं हा नाही नाही, अगं ट्रॅफिक एवढं होतं ना म्हणून लेट झाला. आय एम सो सॉरी. नो इट्स ओके. एक मिनिट. काय झालं? एक व्हॉट हॅपन? ओंकार काय झालं? नाही 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 काही नाही. अगं नाही, सौंदर्य गळतंय तर म्हटलं जरा लाव. लिटरली I tell you, very creepy, so cheesy, but good. Keep it up. Good. थँक्यू. एक तुला बघून एक मला माहिती रॅन्डम शेरच आठवला. तुला बघितलं तर एक असा अर्ज किया है. अलार्म. अलार्म नाही, इर्शाद. नाही वॉटर अलार्म झाला माझा. अर्ध्या तासाने पाणी प्यावं लागतं ना. सो सॉरी. यू कंटिन्यू. मी ऐकते. ऐसा है कि अर्ज किया है कि तुमसा नहीं देखा जमाने में कोई. तुमसा नहीं देखा जमाने में कोई. तुमसा काय जान्हवी काही होतंय का? जान्हवी काही होतंय का तुला? जान्हवी काही होतंय का? तुझे डोळे असे फिरतायत. पाणी आणू का? नाही सीट. अरे ओंकार, ते रुटीन आहे माझं. म्हणजे अर्ध्या तासाने मी जेव्हा पाणी पिते ना, त्याच्यानंतर आईज एक्सरसाइज करते. काय हे जे माझं म्हणजे जरा डोळे दुखतात ना, स्क्रीन टाइम जास्त आहे ना. लॅपटॉपवर काम करू. हो, म्हणून हे मी ठरवलेलं आहे. इट्स माय स्केड्यूल. ओके. या म्हणजे कसं असतं, अर्ध्या तासाने पाणी प्यायले की आईज एक्सरसाइज. व्हेरी गुड. त्याच्या अर्ध्या तासाने पुन्हा पाणी पिणार आणि मग नेक एक्सरसाइज. लाईक 1 2 3 4 5 6 म्हणजे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, राईट लेफ्ट अप डाऊन लाईक असं. त्याच्या पुन्हा अर्ध्या तासाने पाणी पिणार आणि मग वेस्ट एक्सरसाइज लाईक दिस राऊंड. त्याच्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने पाणी पिऊन मी नी करणार. तू पाय पण करणार, मग बोटांची पेर असं सगळं. येस, स्केड्यूल आहे. व्हेरी नाईस. तू बोल ना, मी ऐकते. जाऊ देते. एक्सरसाइज मध्ये कुठे शेर आणा,
अरे सांग ना, बोल ना. नको नको राहू, इट्स ओके. ओंकार बोल ना. अगं नाही नाही, हरकत तू नाही. बोलला नाहीस तर फीडबॅक कसं देणार? कसला फीडबॅक? तू काहीतरी बोलणार त्याच्यावर मी फीडबॅक देणार ना. अगं तिला दाद म्हणतात. दाद वा क्या बात आहे. नको रे हे दाद. इट इज दाद. या तेच ते कॉर्पोरेट भाषेत आमच्या यु नो फीडबॅकच म्हणतात. ओ माय गॉड. काय? सी प्रेमाचे बोलण्याचे आपले 11 मिनिटं संपत आली आहेत बरं का. म्हणजे लाईक आता 8:30 मिनिटं संपली आहेत. 2.5 मिनिटं आहेत, तर पटापट पटापट प्रेमाचं बोलून टाकूयात आपण. चल. प्रेमाचं 2.5 मिनिटं मला कळलं नाही. 1 मिनिट तू 7.5 मिनिटं लेट आलायस, त्याच्यानंतर 1 मिनिट झालाय, 8.5 मिनिटं झाली आहेत. मी 11 मिनिटं ठेवली होती, 2.5 मिनिटं उरली आहेत. पटापट पटापट बोल चल प्रेमाचं. तू चांगली दिसतेस. Wow. क्या बात है. Thank you. छान छान कुर्ता, हे शर्ट आणि छान एक सुचलं होतं. नको, टाइम संपलाय. मी काय म्हणते, आपण खायला मागूया. ओ ग्रेट ग्रेट आपण खायला मागूया. नाही बरं झालं आताच बोललास, कारण नंतर आपण बोलायला लागल्यानंतर आपल्यामध्ये डिस्टर्बन्स नकोय मला. हा हे तू छान बोललीस. म्हणजे नो डिस्टर्बन्स. मी डिस्टर्बन्स हे वेटर. आय एम सो सॉरी. इट्स ओके इट्स ओके. वेटर. येस सर. अरे वेटर, हा एकच सॉरी. काय खाणार तू मला सोडून? चीजी बट गुड 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 गुड. थँक गुड. मी रात्रीचं लाईट खाते. एक काम कर, 2 सँडविच आण. ए नो 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 सँडविच प्लीज. अरे त्याच्यात ब्रेड असतं. मग 3 तास लागतात पचायला. आपल्याकडे आहे वेळ. नाही, पण माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम कडे नाहीये ना तितका वेळ. यु नो मला झोपायच्या आधी 4 तास आधी खायचं असतं. सो मी काय म्हणते, ज्यूस आण. येस मॅम. ज्यूस. Yes, yes, ओके. yes, एक मिनिट. त्याच्यात ना आईस नकोय, कारण थंड नकोय मला, आणि शुगर पण नकोय. शुगर फ्री पाहिजेत. फ्रुट्स असू द्या फक्त. ते असणारच. ते असणारच. ओके, मी काय म्हणते, फ्रेश आहेत ना फ्रुट्स? हो हो, सकाळीच मागवलेत. म्हणजे 10 दिवसांआधीचे असणार आहे ना. मग एक झाड आहे का तुमच्या हॉटेलच्या मागे? तर त्याच्यातली काढा. आणि हॉटेलमध्ये झाड का असेल ओंकार? मग प्लीज कम ऑन. अगं कमॉन, म्हणजे तू मग त्या हॉटेलमधलीच आपल्याला फळ सांगते त्यांच्याशी असंच बोला. मी काय सांगते, ते फ्रूट आहे ना, त्याचा कंटेंट ज्यूस मध्ये लाईक 38% किवी ठेवा, 18% पायनॅपल, ऑरेंज 19%, मोसंबी लाईक 37%, आणि चिकूचे 4-5 पीसेस. ओके ओके मॅम. उरलेलं मला आण, जा काय ते. येस येस हे जान्हवी, Yes. हे असं पर्सेंट म्हणजे हे इट इज डेंजरस. म्हणजे काही डेंजरस नाहीये ओंकार. नाही? नो, ऍब्सोल्युटली नॉट. हे बघ, मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपण प्रमाणात केली पाहिजे. प्रेम सोडून. पण लग्नानंतर सुद्धा काही गोष्टी प्रमाणातच केल्या पाहिजेत. काय बोललीस तू? काही गोष्टी प्रमाणात. नाही, त्याच्या आधी काय बोललीस? लग्नानंतर आपण काही गोष्टी लग्नानंतर म्हणजे म्हणजे तुला मी आवडतो. आवडतो म्हणूनच तर मीटिंग केली ना ओंकार. मीटिंग नाही आहे ना, ही डेट आहे ना. येस, डेट कॉर्पोरेट मीटिंग. पण तुला मी आवडतो. तुला काय वाटतं? म्हणजे तुला मी आवडते ना? म्हणजे मला तर म्हणजे तू म्हणजे यु नो
जेव्हा तू 12 तारखेला सकाळी 11:12 3:30 ओळींचा मेसेज केला होतास ना, तेव्हाच मला कळलं होतं तुझ्या मनात काय आहे ते. आणि त्याच्यानंतर 13 तारखेला सकाळी 9:12 तू पहिला मिस कॉल दिलास, त्याच्यानंतर 10:37 दुसरा मिस कॉल दिलास, त्याच्यानंतर 11:55 56 सेकंदांनी तू तिसरा फोन केलास. आपण 2.5 मिनिटं नॉन स्टॉप बोलत होतो. त्यातले 1.5 मिनिटं तू साधारण सॉरी 38-39 वेळा सॉरी बोलला असशील. तेव्हाच मला कळलं होतं की तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे. अरे बापरे. लहान असताना काय राजाबाई टॉवर गिळला होतास का? गुड नाईस सेन्स. टायमिंग बापरे. विनोद बुद्धी छान. अरे Keep it up. विनोद बुद्धी म्हणजे बाबांचं नावच विनोद असल्यामुळे ही एक सॉरी माफ करा. ओ माय गॉड. काय आपलं इमोशनल पाणी? नाही Okay. इमोशनल बोलण्याची वेळ संपल्या. आपल्याला आता प्रॅक्टिकल बोलावं लागेल. आता आपण लग्न करूयात आणि लग्नानंतर साधारण 1 महिन्यानंतर मी जॉब जॉईन करेन. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 माझा वर्किंग आवर्स आहे. त्याच्यात मला डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाही. ओके. त्याच्यानंतर 7 वाजता मी घरी आल्यानंतर 8 वाजेपर्यंत माझं रुटीन वर्कआउट आहे ते करेन, कारण स्केड्यूल वाईज मला ते करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक अर्धा तास आंघोळ वगैरे, म्हणजे 8:30 झाले. त्याच्यानंतर अर्धा तास जेवण वगैरे, आपलं सगळं भांडी बिंडी घराची कामं वगैरे सगळं आटपून एक 9 वाजेपर्यंत मी तुझ्याकडे येईन. 9 ते 10 आपला टाईम असेल, कारण 10 वाजता मला झोपावं लागतं. पण मला असं वाटतं त्यातली 35 मिनिटं आपण बोलूयात आणि उरलेली 25 मिनिटं रोमॅन्स करूयात. वाचे. आणि ती 25 मिनिटं तुला पूर्णपणे युटिलाइज करायची आहेत, कारण तेवढाच वेळ असणार आहे तुझ्याकडे तुझा परफॉर्मन्स दाखवून आउटपुट देण्यासाठी. एकांकिकेलाही 40 मिनिटं देतात परफॉर्म करायला. हे बघ ओंकार, सी डोंट बी नर्वस. हे बघ, तुला जर हा वेळ कमी वाटत असेल तर आपण 10 मिनिटं एक्सटेंड करूयात ना. पण फक्त 10 मिनिटं, जास्त नाही. तू ती 10 मिनिटं घे आणि तुझा परफॉर्मन्स दाखव आणि आउटपुट दे. आता याच्यावर मी काय करू शकत नाही. प्लीज ऐक ना जान्हवी, मला सगळं हे आहे बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे, पण तुझे शब्द आहेत ना, हे एक्सटेंडेड परफॉर्मन्स, आउटपुट, टाइम आणि मॅनेजमेंट, आणि मी लग्न करतोय का प्रोजेक्ट सबमिट करतोय मला काही कळतच नाहीये. तुम्ही सेन्स ऑफ ह्युमर. गुड कीप इट अप. मी विनोद नाहीये हा, मी सिरियसली म्हणतोय. असं आपण किती वेळ असं हे टाइम टू टाइम असं जगायचं, असं प्लॅन टू प्लॅन, असं खूप चौकटीत जगल्यासारखं नाही का? नाही ओंकार, आपल्याला प्लॅन करावं लागणार. मला सांग, तुझं वय किती आहे? माझं वय 30 आहे. 30 वय आहे, म्हणजे साधारण 40व्या वर्षी तुला अटॅक येईल. नाही म्हणजे नाहीये बघ मला अटॅक तसं नाही रे. इंडियन सर्वेनुसार साधारण, आणि आताचं तुझं रुटीन बघताय ना, तू काहीच वर्कआउट करत नाही सर. ते बघता मला असं वाटतं की 40-45 पर्यंत तुला पहिला अटॅक येईल. त्या अटॅक नंतर तुझी एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, आणि त्याच्यानंतर आय गेस बायपास सर्जरी, आणि त्याच्यानंतर हृदय प्रत्यारोपणाची क्रिया झाल्यानंतर आय डोंट थिंक सो की तू काहीतरी हेवी जॉब करशील. ओके यार, तुझं इन्कम कमी होईल. अँड यू नो, त्यावेळेस जर आपल्याला बाळ झालंच तर मग ते डिमांडिंग फेसमध्ये असेल 10 वर्षानंतर, त्याचा खर्च, तुझा खर्च. आणि आता मी फिट आहे, 10 वर्षानंतर मी म्हातारी होणारच ना रे. माझं पण इन्कम सोर्स कमी होणार. सो वी हॅव टू प्लॅन, वी हॅव टू मॅनेज एव्हरीथिंग. सगळे नाही करत, आपल्याला करावं लागेल. आणि कदाचित तुझे सगळे अवयव काम करणं बंद करतील, म्हणजे कदाचित 50 नंतर, कदाचित. त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे ना. वेटर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जान्हवी, मला असं वाटतं आपण
रोमॅन्टिक बोलायला आलो माहिती इथे हो. आपण डेटवर आलोय तर उगाच डेथच्या गोष्टी कशाला करतोय माझ्या आपण नाही उगाच नाही, म्हणजे- नाही, नाही. बघ मला असं वाटतं ना की जन्माचं आउटपुट काय आहे मरण शेवटी मरणार आहोत आपण सो प्रॅक्टिकली या गोष्टींचा आपण विचार कोणी करत नाही आपण केला पाहिजे वी हॅव टू प्लॅन एव्हरीथिंग आपण प्लॅन नुसारच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे म्हातारपणात सोयीस्कर होतं रे ओ हेच माय गॉड करायचं? ओ माय गॉड काय पाणी प्यायचंय परत तुला नाही 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 रोज तुझ्यासाठी आणलं होतं रोज देण्याचा टायमिंग होता हा हो करेक्ट 15 मिनिटानंतर तुला रोज देणार हे ठरवलं होतं आणि 1 सेकंड इथे साईन कर कशाला रिसीव्ह केलंयस ना तू त्याच्यासाठी तू वेडी आहेस का रोज रिसीव्ह करायचं कोण साईन मागतो कळतंय का तू आणि मुळात प्लॅस्टिकचं रोज आणलंयस तू माझ्यासाठी मी कोण फ्लावर पॉट आहे कोण आहे मी फ्लावर पट नाही हे बघ कसं आहे ना माझे हा डेट्सचा वीक चालू आहे म्हणजे मी डेट्स मॅनेज केल्या आहेत म्हणजे माझ्या टाइम नुसार मी डेट्स करते सगळ्यांबरोबर म्हणून हा घेतलाय कसं आहे ना सारखे सारखे खूप गुलाब घेण्यापेक्षा म्हणजे पैसेही वाया जातात वेळही वाया जातो म्हणून प्लास्टिकचा गुलाब तू नाही म्हटलास तर मग दुसऱ्याला कोणाला ते देता येईल रियुजेबल गुलाब घेतलास तू लोक आपलं डन नव्हतं म्हणजे नाही 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 आपलं डन नव्हतं ना 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 ओंकार असं ना- समजून नाही ओंकार चुकीचं समजतोय अगं, असं काही तसं नाही वाटतंय मला माझं आपलं फिक्स आहे फिक्स आहे मग तू- फिक्स आहे पण माझा प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी सुद्धा तयार असतात यू आर माय प्लॅन ए यू आर माय प्रायोरिटी प्लॅन बी आय एम सो सॉरी थोडस लेट झालंय तुझ्यामुळे लेट झालाय ओंकार आय एम सो सॉरी मी तुम्हाला मेल सुद्धा टाकलाय इट्स माय आय एम सो सॉरी आय जॉइन यू लेटर ओके प्लॅन बी प्लॅन सी आरामात आरामात ओंकार यू नो मी त्यांना नाही सांगितलेलं सेट मी त्यांना नाही सांगितलेलं माझ्या स्केड्यूलमध्ये बसतच नव्हतं जबरदस्ती केली आहे त्यांनी ही इज फोर्सिंग मी त्यांना सांगितलं ही मीटिंग टेंटेटिव्ह आहे ह्यातून प्लॅन सी मी तुम्हाला ही मीटिंग झाल्यानंतर जर वेळ मिळाला तर भेटेल राईट राईट ओके जान्हवी म्हणजे प्लॅन बी सी प्लॅन अरे नाही यार जान्हवी म्हणजे मला तो ऑप्शन म्हणून ठेव आणि हे काय ऑप्शन आहेत माझ्यासाठी मला कळत नाहीये हे कोण आहेत कोण आहेत हे मला आणि तू वेगळ्या दिवशी भेट ना त्याच हॉटेलमध्ये मग गेल्यानंतर तिकडेच किती विकृतपणा आहे ग नाही अरे ओंकार सीट यू काम जान्हवी असं नाही होत खरंच नाही होत प्लीज चिल 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 लिसन लिसन हे बघ सगळ्या गोष्टी प्लॅनिंगने केल्या पाहिजे ओंकार आता मला सांग आपण लग्न केलं तू उत्साहात घोड्यावर नाचता नाचता पडलास आणि मेलास तर काय तर तू एकतर सगळ्यांना मारतेस का मला कळत माझे नाहीये पैसे वाया जातील माझे इन्व्हेस्टमेंट माझा टाइम वाया जाईल ना रे. अगे म्हणजे मी लग्नात मेलो तर हे दोघं काही लग्नाच्या मंडपात येऊन उभे राहणार आहेत हा कधी मरतोय लगेच मी आलो असं होणार आहे? हो तुला माझं प्लॅनिंग कळतंय गुड गुड ओंकार गप्प बस गुड का? आणि हे ऑप्शन तुला सुद्धा आहे तू सुद्धा प्लॅन बी प्लॅन सी रेडी कर तुझा अगं माझा प्लॅन एस कसा बसा रेडी झालाय Don't shout. मी प्लॅन बी प्लॅन सी कुठून काय रेडी करू माझा प्लॅन झेड मला रिप्लाय पण करत नाही प्लॅन बी अगं कर ना रिप्लाय राजू कर ना प्लॅन झेड म्हणजे तू जे सगळे विनोद मी समजावून सांगतो प्रसाद सरांना तेवढी तरी कदर ठेव माझी तुझ्या कविता मी समजावून सांगतो प्रसाद सरांना अरे काय मला कळत आहे यार आणि तू कोण आहेस तू हा अजनबी पिक्चर मधली अक्षय कुमार आहेस तू एव्हरीथिंग इज प्लॅन आहेस तू तू जे जगतेस ना जान्हवी तू जे जगतेस ना ते चुकीचं जगतेस हा असे प्लॅन करून असं जगणं नसतं जान्हवी लक्षात घे तू काही कर ना तू कितीही प्लॅन कर कागदावर किती आयुष्यमान काय जेव्हा त्याचा प्लॅन बदलेल ना तेव्हा सगळं प्लॅन होऊन जातं मला सांगते अरे कशाला म्हणजे तू मिनिटाचे तू हिशेब ठेवतेस ना त्यात तू महत्वाचे क्षण गमावतेस हे लक्षात घे वाळू सारखं आहे आयुष्य आपलं वाळू जेवढी घट्ट धरशील ना तेवढी निसटते हातात हात रिकामी राहतो आणि राहतात फक्त लकीरे हातातले
जग ना, नॉर्मल जग ना. कशाला काहीतरी हे प्लॅन आणि हे कशाला. फ्री जग, फ्री जग, माझ्यासारखं जग, माझ्या बरोबर जग ना. मी तुला आरामात छान जगायला शिकवतो. आई शपथ, प्लीज. इमोशनल आउटबर्स्ट गरजेचा असतो. मी काय उठतो यार, तुला थँक्यू म्हणाला मला कळत नाहीये. कसला इमोशनल आउटबर्स्ट. हा, बोल बोल बोल. नाही, पण मला असं म्हणायचं हे गरजेचं होतं ओंकार तुझ्या मेंटल हेल्थसाठी. ओ माय गॉड, पाणी पिण्याची वेळ झाली. आम सो सॉरी. तू पिणार आहेस पाणी? तू पी पाणी, तू पी पाणी. त्या पाणी बाटलीत जा, उडी मार आणि मरून जा. रामदास पाद्याचा बावला वाटतेस तू. एकतर आली आहेस माझ्यासोबत, हात मागून कोणतरी असा हात टाकलाय आणि बोलतेस तू. मूर्ख कुठली, निघ जा. मला सांगते मूर्ख कुठली. परत मला हे करू नकोस, मी आधीच सांग. एक्सक्यूज मी, आता माझी वेळ आहे. माझी वेळ आहे. तुझी वेळ आहे का? हा, जा जा मग जा. बस बस. मला सांगते प्लॅन बी आहेस तू, प्लॅन वायझेड आहेस तू. मला सांगतोय काय नाही होत, काय नाही होत. कुठल्याही लीगची मुलगी असू दे, सगळ्या मुली त्रासच देतात. ते काय नाही होत. नाही करायचंय प्रेम. अरे वाजव ना, एवढी वाजवली माझी. वाजव ना. भारी परफॉर्मन्स ॲज युजल. प्रसाद कोऑपरेट आणि कॉर्पोरेट याच्या जेव्हा गोंधळ होतो ना, तेव्हा संसाराची वाट लागते. जोपर्यंत कॉर्पोरेट करत चाललंय ना, तोपर्यंत सगळं उत्तम असतं. ते जेव्हा कॉर्पोरेट व्हायला लागतं ना, तेव्हा घोळ होतो सगळा. अत्यंत उत्तम मेसेज या स्किटमधनं तुम्ही दिलेला आहे. आणि तुमच्या दोघांच्या परफॉर्मबद्दल जास्त बोलण्यापेक्षा मला येऊन तुम्हाला मिठी मारायची. सई, मला असं वाटतं की एकतर हे स्किट तुमच्या दोघांचंच होतं आणि तुम्ही ते वाजवलं नाहीत तर गाजवलं पण. आणि याचा अभिमान व्यक्त करायला मला तिथे यायलाच पाहिजे. मंडळी, चवळी आणि फरसबी यांच्यातला नेमका फरक ओळखणाऱ्या भाजीवाल्यानं आज एक वेगळाच घोळ घातलाय. बघूया तो घोळ नेमका काय आहे तो, जो दाखवायला मंचावर येत आहेत विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम, जळगावचं जाळं नूर हेमंत पाटील आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. भाजी घ्या न, कांदा घ्या न, बटाटा घ्या न. मले महिन्यातून एक वेळा एपिसोड मध्ये घ्या न. अरे मी काय बोललो बा. भाजी घ्या न, कांदा घ्या न, बटाटा घ्या न. अरे कोणीतरी या न रे बा, या न. हे लवकर घेऊन शांतनू वाट पाहत असेल घरी. अरे कर भाऊ. पिंट्या काय चाललंय? तुमचं ना माया करिअर सोडून बाकी सगळ्यांचं चालू आहे. अबे तसं नाही बे. काय चाललं म्हणजे काय म्हणतो बा तू? काय काय भाजीचा धंदा लावलो ना. हे कोथिंबीर घ्या ना, हे पालक घ्या ना. अरे हाव रे ओ काका, हाव ना. अबे मला कांदा सांग, कहा दिला कांदा? 20 किलो आहे ना. अरे मग अर्धा दे ना. देतो ना अर्धा. चांगले चांगले काढ. हा म्हणजे काय भरून गेले. हे घ्या ना. हे काय आहे? अर्धा कांदा? तुम्ही ना अर्धा मागितल्या तर मी ना अर्धा दिलो ना. एक तर परवडत नाही मले. तुम्ही माझ्या रेग्युलर कस्टमर आहे म्हणून दिलो तुम्हाला. आणि तुम्ही माझ्या प्रत्येक धंद्यात समोर राहता ना. आणि दुसरा कोणीच भाजीपाला घेत नाही ना. त्याचं काय भाऊ, काही गाठी या वरे बांधेल राहता. आता तू येईन माई गाठ अशी मारेल ना, सुटत नाही अजून बी. अरे मी ना तुला अर्धा मागला. अर्धा म्हणजे अर्धा किलो कांदा दे रे. हा अर्धा कांदा काय काय करू मी याचं? मग पूर्ण कांदा घेऊन तरी काय करणार होते तुम्ही? अरे
कापणार होते नाहीतर फोडणारच होते ना. नाहीतरी बाईसाहेब जेवण बनवते आणि तुम्ही इकडे तिकडे फिरत राहता ना. अरे तसं नाही बे. अरे बापरे, आज नवीन बाईसाहेब आहेत वाटते. त्या नेहमीच्या वाल्या बाईसाहेब नाही आल्या आज. अरे काय संबंध रे? काय बोलून राहिला? एक मिनिट. अबे कुणाल, आपल्याला पंचेस काढणे पडतील बरं. काऊन? अबे तिनं तर भाषाच बदलली. तुम्ही ना तर बाईच बदलल्या ना. घबरे. कोण आहे ती बाई? कोणती? कुठच्या बाई बद्दल बोलून राहिला? मला नाही माहिती. तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ. तू बिंडो काय बाई करत काय रे? ह्या नेहमीच्या वाल्या बाईसाहेब नाही दिसत ना. नेहमीच्या वाल्या म्हणजे नाही चेतू ऐक. कोण आहे नेहमीची वाली बाई? कोणी नाहीये, खरं सांगतो. कोण नाही, तो खोटं बोलतोय. तू त्याला काय येनले त्यांच्याबद्दल माहिती नाही काय? मला बोलायला नाही पाहिजे होतं का ताई? अरे कोणाबद्दल बोलतो तू? अरे हीच माझी बायको आहे ना रे. मग ते दुसरी वाली ठेवलेली आहे काय? नाही नाही चेतू. कोण आहे ती बाई? ठेवलेली कोण आहे ती बाई? चेतू नाही, खरं सांगतो. मी काय काय ठेवू बाई दुसरी? मला तर मालूम पडलं पाहिजे की बाबा कोण आहे ती बाई. मायात काय कमी आहे म्हणून तिच्यावर फिरून राहिल्या तुम्ही? तुम्ही बुटके आहात ना, त्या लंब्या आहेत ना, तुमचं नाक चपट आहे ना, आणि त्यांचं नाक धारदार आहे ना, आणि तुमच्यापेक्षा जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात ना. चेतू नाही. कोण आहे माझ्यापेक्षा अट्रॅक्टिव्ह? अहो तुझ्यापेक्षा अट्रॅक्टिव्ह कोणीच नाहीये. अहो देखणे पण असतं का नाही, ते देखण्यात बी असतं ना. तुम्ही कोणाला देखता मग? मी तुलाच हात लावू नका बरं. सॉरी मी तुलाच देखतो. ऐक माया, मी तुलाच देखतो. तूच माझ्यासाठी सुंदर आहे. तूच माझी सुसुंदरी आहे. सुंदरी आहे खरं सांगतो. मी कधी कोणाकडे नाही पाहिलं, शपथ कधी. अरे तो खोटं बोलतोय. तो बिंडो काही एक नंबरचा. अरे इकडे तू. अरे अबे मी एकटाच येतो ना इकडे. एकटाच येतो, भाजीपाला घेतो, माझ्या घरी जातो ना. माझ्या घरात काय आग लावतो रे? चिडचिड करू नका ना, नाहीतर तुमची साखर वाढन ना. काय संबंध? साखर बी आहे? नाही. मांग साहेबांची साखर उतरली होती ना, तेव्हा त्या बाई साहेबांना मांडीवर डोकं ठेवून चॉकलेट खिलवलं नव्हतं ना. कोण आहे ती बाई चॉकलेट खिलवणारी? कायले कोण चॉकलेट खिलवीन मला? तुम्हाला तर साखर बी मला तर मालूमच नाही. चेतू मला साखर नाहीये, तुला माहिती. मी एकदम ठणठणीत आहे. ओके पिटान पाई ना. मागच्या महिन्याचीच गोष्ट आहे ना. ते ओरिजिनल वाली बाईसाहेब आहे ना, ते ना आमच्याकडून दुधी घेऊनच जाते आणि साहेबांसाठी ना ज्यूस बनवून आणते. ती ओरिजिनल वाली आहे? नाही. तुम्ही काय डुप्लिकेट आहे का मग? नाही चेतू. हात लावू नका मला. चेतू तूच ओरिजिनल आहे. ती डुप्लिकेट आहे बाई. ती डुप्लिकेट आहे. तुम्ही मान्य करून राहिले की ती बाई आहे? नाही ना, मी ना जनरल स्टेटमेंट केलं ना. ते खाली ठेवा तुम्ही. जनरल स्टेटमेंट केलं मी ना. ते तू कॉमन सेन्स समजून तर घेते. साहेब, पहिली ते पहिलीच राहते, दुसरी पहिलीची सर करते काय? पहिली दुसरी 100वी शेवटची हीच मायवली. दुसरी कोणी नाही रे. ओ बाप नको ना माझ्या संसारात विष कालवू रे. एक काम कर, चल घरी. काही घेणं नाही आपल्याला. कांदे अरे माझ्याकडून काही घेऊन जा ना. तुझ्याकडून काही नाही घेत रे भाऊ. मी चालला, काही गरज नाही. चल घरी चल. मला पण थांबलंच नाही ना बापू. मी तर माहेरी जाऊन राहिली आता. बाई साहेब, ताजी ताजी भाजी घेऊन जा ना. तू हे रायमिंग आहे ना, तुझ्या तोंडावर मारलं पाहिजे. ताजी ताजी भाजी. अरे जाण डोळे मिस करू नको रे. खाचे करून टाकून बाहेरच काढीन तुला. नको माझा संसार उदास करू. याच्या पुढे तुझ्याकडून काहीच घेणार नाही मी. मार कुठेतरी जाऊन. चला तिकडे. तू ऐक माया, रस्त्यात तू वेळ आपण तू धांगडून. साहेब काय रे? हे घेऊन जा ना. काय ते? हे मेडिकल वाल्यानं दिलं ना. ते मागच्या महिन्यात तुम्हाला बाळ झालं ना, हे त्याचं. मध्ये तर लहान बाळाची पावडर आहे, तेल आहे. कोणाचं बाळ आहे? नाही ना. कोणाचं बाळ आहे? अव नाही माहिती मला. मायाच बाळ आहे कवा झालं हे मला माहिती नाही. असं कसं होईन का बरं? अरे आपला शंतनू झाला त्याच्यानंतर 5-6 वर्ष झाले आपण प्रयत्नच करतोय. झालं का बाळ? कारण तुम्ही तुमचं सगळं तिकडे लावून दिलं. नाही तसं नाही ना. तू ऐक, रस्त्यावर उभे दांगडो घालू नको. काय दांगडो चालू आहे रे? काय झालं? नाही काही नाही चालू दे तुमचे. अरे भाऊ काय चाललंय? मा बहिणीचा डिवोर्स चालू आहे ना. अरे तुम्ही बाय ना संबंध बेजा ना.
अरे तुझे बल्ब अजून बी लुकू लुकू करून राहिले ना रे. अरे तू असं काय करतो? अरे तू डॉक्टरकडे गेला नाही का? डॉक्टरकडे गेलो होतो. मग तो म्हणे त्याला काही नाही होईन. मला पाहिला की भैसाटतेच तो आणि चिल्लम चिल्ली करत राहायचे बेटा. अबे तुझ्या थोबडं पाहिल्यावर चांगले चांगले डॉक्टर चिल्लम चिल्ली काय गल्लीत फत्र मारता. तुझ्या थोबडंच तसं आहे. चांगले डॉक्टर पागल केले असते या माणसानं. ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे ते मरू दे तिकडे. मेडिकल वाल्याने माझं औषध तुझ्याकडे ठेवलेलं आहे. अरे असं काय करतो रे? अरे 5G आलं ना आता, तुझं अजून बी डाउनलोडिंग चालू आहे का रे? मेडिकल वाला आपला त्याने तुझ्याकडे औषध ठेवलेलं आहे ना. माझं तुमचे वाले मेडिकल आहे ना ते? हा माझे. मागच्या महिन्यामध्ये तुमची बायको गरोदर होती. हो हा. तिलेच बाळ झालं ना. अरे हो ना. मग आणि मग तुमची साखर बी उतरली होती. तर त्यांना मांडीवर डोकं ठेवून चॉकलेट खिलवलं नव्हतं ना. हो झालं. हा शुगरचा प्रॉब्लेमच आहे मला थोडासा. तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम आहे? हा खरं? हा ना. अरे ओ चंद्री सगेल भिंडोक, अरे ह्या माणसाचा प्रॉब्लेम होतो. ह्या माणसाची बायको आहे ती. तू ह्या माणसाचं सगळं माया संसारात घुसवून राहिला होता ना रे. माया संसार उद्ध्वस्त करायला निघाला होता तू. खरं मला सांगतो तो तुम्हाला साखर आहे बाळ झालं मेडिसिन घेऊन जा म्हणून. डोक्यावर पडलाय का? काय करायचं याचं? मले ना तुमची चेहरा पट्टीने एकदम सेम टू सेम दिसते ना, म्हणून माया गोंधळ झाला ना. आमचा हो ना. तुम्ही डुप्लिकेट दिसता ना. आम्ही? अरे भिंडू काय करतो? आम्ही दोघी सेम दिखतो. हो ना. अरे काय बोलतो? त्याच्या डोक्यावर बाल नाही, माझ्या डोक्यावर बाल आहे. त्याच्या मिशा पायाला टेकताय, माया मिशा कानाला टेकताय. त्याची उंची कुडी, मही उंची कुडी. काही फरक आहे की नाही रे? हा नको रे ते मीच का फोडूनच टाकीन. ओ काय? तुझ्या बायकोला सांगून घे. तुझ्या बायको पाहिजे ना माझ्या संसार मोडत होता आता, समजला ना? मी मन बायकोले सांभाळली सुरे. तू काय तू बायकोला सांभाळ. बायको काय अशी कधी फिरस करा. माले काय करा ते तू सांगू नको. नाही ते कान पट्टा मा तुला भितडा मग ओसाडी टाक तुम्ही. तू काय अशी काय नाही तू. इथं कुठं दांगोळ करू राहिल्या? तिकडं जा ना. मा धंदा बुडते ना. छान होता हा सावळा गोंधळ. मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया आसरसिक काय म्हणतात. प्रसादा वा. हेम्या, कुणाल, तुम्हाला बऱ्याच दिवसांनी पाहिलं आणि खूप छान वाटलं. हेम्या, छान बारीक झालायस तू. म्हणजे तुझ्यातली साखर जरी कमी झाली असली तरी तुझ्या भाषेतला गोडवा काही कमी झालेला नाही. तो तितकाच गोड आहे आणि ती ऐकायला तेवढीच गोड वाटते भाषा. कुणाल मस्त, मजा आली. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा सौकार. नमस्कार मंडळी. हास्याचा हापूस आंबा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा सौकार. मंडळी, शूटिंगमध्ये कॅमेरा मागे सतत काही ना काहीतरी किस्से घडत असतात. आज मात्र एका शूटिंग सेटवर एक वेगळीच कथा, पटकथा आणि संवाद घडणार आहेत. चला तर बघूया हा नेमका काय किस्सा आहे तो, जो दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सर किधर जाते हो? सर इधर आता है, ऊपर नहीं. ये ऐसा अच्छा है. ये ऐसा आएगा ये. हाँ सर आजचे सीन. चला चला रे चला. आज खूप सीन करायचे. चला चला लवकर आवरा. चला. येस सर. रेडी आहे सर. एकटाच? हा सर. बाकी 3 असिस्टंट कुठे आहेत? सर विराज जगताप कुठे? त्याला ढेंडाळी लागली म्हणून तो सर घरी गेलाय सर. म्हणजे तू एकटाच आहे आज? येस सर. अरे ओंक्या यार खूप काम आहेत यार आज. खूप काम आहेत. जा बोला. चालू करा लवकर करा. चला बोला सर. अरे हॅलो. अरे बोलवा ना आर्टिस्टला लवकर. अरे बोलवतोय रे बाबा, थांब ना जरा. अरे बोलवा ना पटकन आर्टिस्टला यार. इथे सर वैतागलेत. अरे बोलवतोय सांगितलं ना तुला. थांब ना जरा. आर्टिस्ट येणार म्हणजे येणार. आले सर. सर सर हिरो. आउटसाइड
सेटवरचा Good morning, sir. Good morning, sir. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बसा बसा हाय गुड मॉर्निंग झेपऱ्या गुड Okay मॉर्निंग ना? आजचा सीन यस समजलं. पाड आहे सगळं या प्रिया कुठे आहे प्रिया कुठे आहे प्रिया कुठे त्या ते कॉस्ट्युम हे चेंज कर 675 वेळा सांगितलंय ती आल्यानंतरच मला बोलवा. हा सर त्या म्हणतायत की हे आल्यानंतर त्यांना बोलवा सर. तो विराज कुठे आहे विराज कुठे आहे त्याची तर मी ना. अरे तुम्ही दोघांनी ठरवा ना आधी का तुम्ही दोघं येत नाही मी इथे एकटा बसून असतो. सर एक काम करूया सर आपण त्यांच्या दोन्ही व्हॅनिटीना सेट जा बोलो एकटाच आहेस ना जा बोला लवकर अरे बोलवा ना यार त्या ऍक्ट्रेसला. अरे तू बोलवताय रे बाबा थांब ना जरा. अरे आल्या सर आल्या. मला जायचंय माझी फ्लाईट आहे माझ्याकडे वेळ नाहीये. का थांबलोय आपण? सेटवर आली नाही तोपर्यंत इथं चला 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 चालू होतं आणि शूटच्या आधी तिकडे 2 तास फोटो काढत असतो तेव्हा काय करेक्ट प्रिया मी सीन समजवतो ये मॅडम. प्लीज कम बसा. पाय दाखवायचं ए भाई साजिद चल ना हो गया ना. हॅलो आजी. हॅलो सोनू. हा बोल काय आलं. अगं मी गेटवर आले सोडत नाहीत मला हे काळ्या ड्रेसवाले पोरं. तू आज कुठे आलीस सेटवर. मी तुला सांगितलेलं ना परवा ये म्हणून. मी आले गेटवर आहे. अगं मी त्यांना सांगितलेलं. अरे याला सोडायला सांग ना. एक मिनिट मी सांगतो. तू जिकडे आहेस तिकडे थांब मी पाठवतो माणसं. हा लवकर हा. हा लगेच करून टाकू. नंतर एक हा टू शॉट झाला की एक क्लोज घेऊन जाऊ. सर काय एक प्रॉब्लेम झालाय नको आता ओंकार तू एकटाच आहेस आता परत तू कारण काढून जाऊ नको यार. पाया पडतो मी एकटा काय करू इथे. काय करू मी एकटा इथे यार. नाही सॉरी सर एक हलका प्रॉब्लेम झालाय. माझी एक्सक्यूज मी सर. काय मॅडम एक हे होतं माझी आजी आहे ना आजी ती आजारी आहे जरा. हा मग आणि तिला बरेच दिवसापासून सेटवर यायचं होतं सर. ठीक आहे आले असतील ना तिथे बसवताना चेअर टाकून घेऊ. नाही सर एक हलका प्रॉब्लेम आहे. म्हणजे आजारी आहे म्हणजे तिला तिच्या हृदयाला होल आहे सर. बरं डॉक्टर म्हणले जरा जरी तिला शॉक बसला तरी ती जाईल म्हणून. आणि ती म्हणाली की तिला आनंदित ठेवा मजेत ठेवा तिला त्रास देऊ नका असं डॉक्टर म्हणाले सर. राऊत मुद्दा काय बाळा मुद्द्यावर ये ना. काय म्हणायचंय काय तुला. मुद्दा असा आहे की प्रत्येक आजीला वाटतं ना सर की आपल्या नातवानी मोठं व्हावं तसं तिलाही वाटतंय सर. होशील रे. मी आजीला सांगितलंय मी ऑलरेडी मोठा झालोय सर. म्हणजे मी ते असिस्टंट डिरेक्टर आहे ना सर. हा मग मी आजीला सांगितलंय की असिस्टंट डिरेक्टर हा डिरेक्टर पेक्षा मोठा असतो. एक सेकंड काय सांगितलंस तू. सर मी सांगितलं की असिस्टंट डिरेक्टर हा डिरेक्टर पेक्षा मोठा असतो. सॉरी सर. आणि आजीला पटलं. हा तिला काय म्हणजे पटलं म्हणजे सर असिस्टंट डिरेक्टर हे डिरेक्टर पेक्षा असं मोठं वाटतं ना तर तिला ते पटलं सर. हे का केलंस तू. सॉरी सर. हे कोणत्या लेवलचं खोटं आहे. हे काय केलंय याने. हे कसं काय तुला पटतंय काय केलंयस ते. आता मी काय करू मी तिथे आता तू तिथे खुर्चीत बसून राहशील आणि मी सगळीकडे पळापळ करू. नाही सर असं काहीच करायचं नाहीये. जे आहे शूट जसं आहे ते नॉर्मलच असणार आहे. म्हणजे तुम्ही डिरेक्टरचंच काम करणार आणि मी 5व्या एडीचंच काम करणार. मी क्लॅपच देणार आहे. मी आजीला सांगितलंय की क्लॅप देणं हे शूटिंगचं सगळ्यात महत्वाचं काम असतं. आणि मग बढिया काम के तुम्हा डिरेक्टरचं काय काम असतं. डिरेक्टरचं काम काय नाही. म्हणजे मी सांगितलंय तिला की साऊंड रोल कॅमेरा हे ओरडायला मी डिरेक्टरला ठेवलेलं आहे फक्त.
अरे कोणता असिस्टंट आहे यार, हे मी का करू आज? अरे जाऊ दे ना, आता तू बोललाय ना. करूया चला, आजी डे साजरा करूया आपण. चला लवकर करा चला. आजी मरायला टेकली आहे सर. आजी सर मरायला टेकली आहे सर. आज मी जो कोणी येतो तू आजी कोणीच नाहीयेस. आय नो सर. तू कोणीच नाहीयेस. खरं आहे सर. सॉरी सर. आजचा अरे दिवस ओंकार, असं नाही करायचं यार. आजचा दिवस. आजचा किती महत्वाचा दिवस आहे. सगळं पण काम तेच होणार ना सर. काम होणार आहे सर. ठीक आहे. माझंही माझ्या आजीचं माझ्यावरही प्रेम आहे, हरकत नाही. करू. आज तुला अशी ट्रीटमेंट देतो ना, बघ. आजीला एकदम वाटेल माझा नातू म्हणजे जास्त माज नाही करायचा. जास्त गप आता. चल चल चल. चलो ए सीट स्क्रिप्ट चल. चला रेडी. थँक्यू सर. चला या लवकर. तुझी आजी माझी आजी. चलो 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 चलो. रेडी. रोलिंग. क्लॅप इन. हा सर. सीन 7 शॉट 1 टेक 1 ऍक्शन. माधुरी, कुठे होतीस तू? लिंबू लिंबू आणायला गेली? ये बापू लिंबू ये सोनू. ये लिंबू ये लिंबू. आजी ये. बापू माझा लिंबू. बापू लिंबू ये ना. शूटिंग करतोय. आजी आजी ये आजी. वा आशीर्वाद. हो, हा हो. लिंबू शूटिंग. हा शूटिंग. चांगलं. ये आजी ये बस तर आजी. बस हा बस बसू. हा बस आरामात हा बस हा बस. खांड्या आपली आजी खांड. हा खांड्या. तू खांड्या आहे ना. हा. तुझ्या हाताखालचा डायरेक्टर आहे खांड्या. हा आजी, मीच याच्या हाताखालचा डायरेक्टर. काय चला शूटिंगला सुरुवात करूया. मला बघायचं. चला यार. येस मॅम. हा करते. ये सोनू लिंबू. लवकर चला. लिंबू तू बस इथे बस. नाही मी बसू नाही अरे शकत. तू बसून काम. आजी मी नाही बसू शकत. मी महत्वाचा आहे की नाही ते. मी काय बोललोय तुला, शांतपणे बसायचं इथे. हा हलायचं नाही. ये बाबू तू करेल. बदल्या नाही काम करत. ये बदल्या हाल जरा. लाज वाटते, त्याच्या हाताखाली काम करतोस ना तू बदल्या. आजी जरा ढीग हलव तुझा. आजी बस ना आजी. काय करते? असिस्टंट डिरेक्टर सर, या महिन्याचं पेमेंट आलं ना की घरी एक मोठा आरसा घ्या. आजी मला बोधल्या बोलतायत. खांड्या चल तू शांत बस इथे फक्त. मी शांत बस. चला ए माफ कर माफ कर. चला रेडी. चलो हा रेडी. रोल साऊंड. खांड्या चल. क्लॅप इन. थांब. हा सर हो. रेडी. हा रोल साऊंड. क्लॅप इन. सीन 7 शॉट 1 टेक 2 ऍक्शन. माझा सोनू, माझा लिंबू कसं काम करतो माझा लिंबू. कंटिन्यू करू. सेकंड ऍक्शनला चालू करा. हा चला. कीप रोलिंग. ऍक्शन. माधुरी, कुठे होतीस तू? या जीव थकला तुझी. कट. अरे कोण आहे? स्पॉट लावा ना तिथे. हे कट का केला रे? माझ्या नातवाने चांगलं चालू करून दिलं होतं. कट का केला? हा हे ना नातवाने मस्त चालू केलं होतं. जरा थांबा. आजी बदल्या नीट सांग ना त्यांना काय करायचं ते. आजी सांग नीट. काय सांगतो का बाई, तू जरा गप्प बस ना. ए मागे सांभाळा रे. मागे सांभाळा. पासिंग सांभाळा. हा चल खांड्या यार. चल ना जल्दी चल ना खांड्या. का हे नाही बोललंस तर काय होणार नाही. चलो रेडी. हा रेडी. या सर. रोल साऊंड. रोलिंग. क्लॅप इन. सीन 7 शॉट 1 कर चल लवकर. टेक 3 ऍक्शन. बाई माझा लिंबू ग कसं काम करतोय लिंबू माझा सोनू. ऍक्शन. माधुरी, कुठे होतीस तू? यार जीव चुकला तुझी वाट. कट. आता काय झालं? सर चुकला नाही, थकला. तुम्ही चुकलात सर. अरे आता का कट केला? एवढा चांगला सुरू केलं होतं. ये बदल्या आता का कट केला? चांगला सुरू होता ना. अहो नाही, ते सरांचा जरा डायलॉग चुकला म्हणून. मग चुकला. हा ते चुकलंय. ये हडक्या नीट बोल जरा. काय चुकतोय एवढं नातवानी माझ नाही.
काय करतेस काय काय काय- तू थांब आजी तू थांब आजी त्याला दाखवते मी तू थांब तू काही बोल ये लिंबू हाडक्या नीट वाक्य बोलता येत नाही हा ती फळी वाजवायचे हात किती दुखतात त्याचे दे फळी देती कशाला? फळी देती ऐका, ते त्याला वाजवायला सांगते ना ऐका ही फळी आहे ते प्रश्न तो इकडे दे, नाही ही फळी वाजून दाखव 10 वेळा ढेंगा खालून जाईन तुझ्या मी त्याचे दंड दुखतात ना तू माझी वाक्य नीट बोलता येत नाही हिरो कसले हिरो मी सांगतोय ना त्यांना आजी तू बस तिकडे मी सांगतोय ना त्यांना ए राजहंस ती मला हडक्या बोलली तू ऐकलंस आय नो सर काय प्रॉब्लेम काय तिचा आय एम सो सॉरी सर तिला हृदयात होल आहे सर चेक कर मेदूवाडा अडकला असेल काय बोलला रे हडक्या काय नाही बोललाय आजी तुला काय मी सांगतोय गप्प बस तिकडे नाही त्याला नीट बोलायला सांग तू शांत हो. त्याची सगळी लपडी मला माहिती आहे का माझ्या नातवाने सांगितले आहेत माझी नाही सगळी लपडी कसली लपडी मैंने माझी कसली लपडी कुछ नहीं बताया त्या हिरोईनीवर डोळा आहे ना तुझा माझ्या नातवाने सांगितलं मला लिंबू अगं जरा शांत बसव ना त्यांना यार नाही नाही चलो प्रिया यू हॅव टू गो चलो 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 Yes, चलो, I have. प्रिया प्रिया चलो प्रिया करते चला चला ही प्रिया आहे? आजी ये बाई ये आजी हाय हाय आजी ये बाई ये मॅडम Hello. नको मॅडम नाही असू दे. फोटो काढूया नाही काजल? फोटो नाही. ए पाया पड आजी आजी पाया पड वाघ आजी काय बोलतायत ए झिपरे घरच्यांनी काही संस्कार नाही केले पाया पड झिपरे नका आमच्या घरची सून होणार आहेस ना अगं काय पाया पडायला शिकवले लिंबू हिच्या बापासनी एक मिनिट ते कॅरेक्टर मध्ये मी आहे कोणाच्या घरची सून होणार आहे नो नो मी काहीच नाही ते एक एक मिनिट एक लिपस्टिक लावायची झगा मगा एवढाच काय तो थांब ना ग आजी ह्यो, माझा बाबू तुला नाही नाही म्हणत होता सोनू माझा तरी जबरदस्ती हो बोलायला लावलास ना त्याला सर तुम्ही तरी समजावून तुम्ही घेऊन जा मॅडम बेबी बेबी चल चल तू ये हाडक्या हात सोड आजी थांब तू हात सोड तिचा. हा? एक मिनिट. खरं त्यांच्या घरची सून होणार हात लावला कोणाच्या घरची सून होणार आहे मी What the hell is this? एक मिनिट. थांब ना आजी एकदा हात लावलास दोनदा हात लावलास मी बघून घेतलं हा सारखा हात लावतोस आजी आजी, आजी, याची नाटकं माहिती आहेत मला आजी ऐका ना माझं ती आजी केस करणारीला पण ह्यानीच डोळा मारला होता अरे ना. कुठला डोळा मारला यार काय बोलते ही? माझ्या नातवाने सगळं सांगितलंय आजी ऐका माझं या तुम्ही इकडे ए, वाटल्या. तू तर बोलूच नकोस तू आणि ह्यानी मिळून एका हिरोईनीला इतका त्रास दिला की ती सोडून गेली ना आजी गप्प बस तू चल तिकडे ये तिकडे ये तिकडे आपण दोघांनी त्रास ये दिला तिकडे बस तिकडे काही बोलायचं नाही आता तुम्ही आधीच सांगतो बस तिकडे काही बोल मी बघून येतो काय प्रॉब्लेम आहे ते हा चल खांद्या या आजा हा काय सांगितलंस तिला नाही सर सॉरी सर अरे हे तुझे कारनामे आहेत ना आय नो सर तू हेड ड्रेसरला डोळा मारला म्हणून मागच्या सेटवर तुला काढलंय ना हा सर पण तिला वाईट वाटेल म्हणून मी ते तुमच्या नावावर कपवलं सर माझ्या नावावर खपवलंस का सर ती मरायला टेकली अरे ती कुठल्याच अँगलने मरेल असं वाटत नाहीये कुठली मारायला टेकली आय एम सो सॉरी सर आय एम सो अरे पण आता आम्ही काय करायचं काय 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 आणि नाही माझ्याबद्दल काय सांगितलंस हा? मी तुझ्या मागे आहे तोंड बघितलंय स्वतःच येस मॅम शी येस मॅम ती ना ती फुलपकरू आहे फुलपकरू Yes. आणि तू सर किडा शेणातला शेणातला किडा आय ॲग्री कळलं? आय ॲग्री सर तुला जरा मला काम लागतं हे सेटवर मारलं मला. लिंबू बाजूला हो मत. हे मारलं मी एवढी चरबी इथं वाढवून ठेवली ती हाल जरा इकडनं तिकडं अरे चरबी बघ ना अरे ही मरायला नाही टेकली ही मारायला टपली हे मारलं मारलं म्हणजे हे मला बोलले त्याला लवकर बोल काय ते खरं खरं सांग काय सांग म्हटलं ना लवकर बोल लिंबू काय रे हा आजी बोल बोल लवकर बोल आजी आजी मारलं यार. आजी आजी हा बोल बोल मी असिस्टंट डिरेक्टर आहे पण तो डिरेक्टर पेक्षा खूप लहान असतो आणि त्यात मी 5वा असिस्टंट डिरेक्टर आहे मी दखलपात्र पण नाही आहे म्हणजे मी सेटवर नाहीच आहे मी म्हणजे मी नसलो तरी शूटिंग व्यवस्थित होणार आहे आजी
आणि ते पण माझ्या मागे नाही आहे. तू मला मुली दाखवत होती म्हणून मी म्हटलं की मला नाही करायचं, ही माझ्या मागे आहे. आणि मी हो म्हटलं, आय एम सो सॉरी. तर खोटं बोललास मला, माझे माफ कर ना आजी. खोटं बोललास आजी नाही का आजी, तुझ्या एवढा विश्वास ठेवला, खोटं बोललास आजी आजी मी पण करतो इथे काम, मी करतो इथे. सरांना विचार तू. पण खोटं बोललास ना. खोटं बोललो आजी, मला माफ कर ना. लिंबू आता मिळालास तू. तुझ्या तर क्या बात आहे, कहर परफॉर्मन्स. चला 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 कमेंट्स ऐकूया. सई कडक परफॉर्मन्स होता, फार मजा आली. काय ऑब्झर्वेशन होतं म्हणजे मी आरशात स्वतःला बघत होते असं मला वाटलं. भावा कडक, मला असं वाटलं की तुझं काहीतरी म्हणजे हार्टमध्ये मेदूवडा असेल. हे हा काय सेन्स ऑफ ह्युमर आहे हा. ही ऍडिशन आहे श्रमेशची इथली. क्रेझी ॲडिशन On होती. the क्रेझी क्रेझी क्रेझी, इट वॉज क्रेझी. अमेझिंग, फार मजा आली. राऊत सुटलेले आहात, सुटलेले राहा. गॉड ब्लेस यू. वने आहारे माझ्या वादळा. आहा. सुंदर वनिता, सुंदर. मजा आली वनिता. गॉड ब्लेस यू. मंडळी, सेलिब्रिटी असण्याचे अनेक फायदे तोटे असतात. आज मात्र एका सेलिब्रिटीला त्याच्या ओळखीचा चक्क फायदा होणार आहे. कसा? चला तर बघूया पुढील प्रहसनात. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. अगं थांब, चालवतो ना मी. थांब, मध्ये मध्ये काय. आता कसं मी भजा तळताना मध्ये मध्ये हात घालून खाता तेव्हा कसं वाटतं कळतं का? काय लॉजिक आहे हे? ड्रायव्हिंग करतो ना, थांब ना जरा. मी काय बोलले की लॉजिक नसते. हो थांब जरा आता. हा आरसा नेहमी तुमच्याकडे का असतो? आज मला माझ्याकडे अगं बिंडो, मागची वाहनं बघण्यासाठी असतो तो. चला चला काय चला, भांग पाडण्यासाठी नाही येतो. अगं बाई, खरंच ना. मला पण गाडी शिकायची आहे. आधी साडी नीट नेसायला शिक. मला साडी नाही नेसता येत. अजिबात नेसता येत नाही. परवा सुमीच्या लग्नात काय नेसली होतीस? काय नेसली होती? कवर घातलेलं वॉशिंग मशीन दिसत होती. अत्ती करता तुम्ही, अत्ती. खरंच जे अत्ती बघितलं करता. ते सांगतोय तुला. काही बोलू नका उगा. तुमची ना नजरच मेली आहे. माझी? काय छान छान साडी होती ती. तुम्हाला ना काही सुंदरच वाटत नाही हो हो, आजकाल. काय सुंदर आहे माहितीये. हिने अनेक वर्ष हो. बघतोय तुझं. राहू द्या. हम्म. मी पंक्तीत जेवण वाढत होते ना, ते सुमीचे सासरे असे एक टक माझ्याकडेच बघत होते. हो, कारण तुझा पदर त्यांच्या वरणाच्या वाटीत होता. ही कोण बाई आहे, वरणात तिचा पदर आहे म्हणून बघत होते तुझ्याकडे ते. आता ते वरण भात खाणार का पदर भात खाणार ते सांग त्यांना. लक्षातच आलं नाही म्हणून माझ्या पदराचा कोपरा तो ओला झाला होता. मग तुला काय वाटलं कातळ येतो पाणी फुटायला त्याला? काय बोलशील अति ना. करता हो खरंच तुम्ही. हो, हो. सगळ्यावर उगाच छान दिसत होते मी. हा, एकदम हो, हो. एकदम छान दिसत हो होते. हो हो आहेराची लिस्ट बनवायला बसले होते ना स्टेजवर. अख्खा हॉल माझ्याकडेच बघत होता. हो, मी पण लांबून बघत होतो ना. शेजारचा मला म्हणाला, तो बस शाल पांघरलेला वॉचमन. अशी बसली होतीस तू अशी. बोला, मलाच बोला तुम्ही. अगं नाही, असं नाही बघ, मस्करी नाही, करतोय नाही, सतत गं. मलाच बोला. मी काय तुमच्यासारखी सेलिब्रिटी नाहीये ना. अगं तसं नाही म्हणत आहे मी मी. काय बिचारी गरीब घरातली, साध्या घरातली, जाडी भरडी. मला वाईट अगं तसं नाही गं, तू हे नको आता. हे परत सुरू राहू कर. द्या. असं काय, मी तुमच्या त्या पार्ट्यांमधल्या स्कर्ट घातलेल्या मुलींसारखी नाहीये ना. नाही शोभत मला गांजा धरम. कुठला गांजा धरम? कांजीवरम? अरे काय घालते? कोण गांजा धरम करणार आहेस तू? गांजा धरम करायला सतत माझ्या चुका काढत बसा फक्त. मला अगं मग तू नाही चुकू बोलायचं. नकोस ना. तू आयुष्यात नाही चुकू बोलायचं. नकोस ना. एवढी वर्ष माझ्या बरोबर राहतेस, मला बघतेस ना तू. गुण नाही पण वाण तरी लागू दे. मी आयुष्यात एकदा तरी चुकलोय का मला सांग? चुकलोय का? आत्ता चुकलात. काय झालं? सिग्नल मोडलात. अरे बापरे, हरकत नाही, झालं. चल. सतत अरे मला मोडला तर वाईट मोड. बोलत अरे असता. गाडी काय- बघून चालवायला काय होतं काय तुम्हाला? होत नाही का? मोडला तर मोडला, बघू आपण. पोलीस बोलवतोय. बाजूला घ्या. घेऊ नको. गप्प जरा, थांब जरा. बाजूला घ्या. मी आता काय? बघतो. थांब जरा, 1-2 मिनिट थांब. मला ओळखतात.
दी समीर चौगुले मी, तुला माहिती आहे ना. टेन्शन घेऊ नकोस तू. अरे ओळखतात आपल्याला. फोटो बिटो दिला, गप्प बस तू, फक्त शांत बस. मी कसं नाही तर टाकेल? काय करणार? ओळखणार मला, अख्खा महाराष्ट्र ओळखतो मला, नको टेन्शन घेऊ. सोडणार आपल्याला. ये मेलो आपण मेलो. ये. नमस्कार साहेब. बोललो तुला. समीर चौगुले. हा. शपथ समीर चौगुले. नमस्कार. बाबा 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 मी लय फॅन आहे तुमचा. थँक्यू थँक्यू. ते तुमचं हे आहे ना कॉमेडीची जत्रा. नाही महाराष्ट्राची हास्य जत्रा. हा हा. आर लय बघतोय आम्ही. हो. मला 5-5 मिनिटाचा ब्रेक मिळाला ना, हा. काढून काढून तुमचंच बघतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. लय आवडतंय मला. थँक्यू सर, थँक्यू. अरे तुम्ही पण असता. नाही 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 नाही, त्या असतात पण त्या माझ्या बरोबर घरी असतात. बायको आहे माझी, ती माझ्या बरोबर घरी असतात त्या. मी बायको आहे बाय बाय. हे नाही ग, मंगळसूत्र दाखवतात. हे काय दाखवतेस तू? काय? नको ना, थांब ना जरा. 4 चौकात असं नको ना वागूस. लय कॉमेडी आहे. हो हो हा? लय कॉमेडी आहे. अरे नाही कॉमेडी. काय तुम्हाला बघितलं तरी हसा येते. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू थँक्यू सर. अरे तुम्हाला सांगतो ना, दौरा 1 नंबर आहे तुमचा. बसलो कॉमेडी करतात. मी घरून डब्बा देते ना. हे काय लॉजिक आहे तुझं? तू घरून, अरे नको ना तू बोलूस, घरून डबा देतेस म्हणून मी कॉमेडी करतो. साहेब नको बोलूस ग तू. सांगितलं. मी बोलतो चौगुले साहेब. येस येस सर. इकडे कुठे आहे ते एमएच मॉल आहे ना समोर, इकडे आलेलो जरा शॉपिंगला. शॉपिंग करूया म्हटलं, यांना सुट्टी आहे तर. साहेब एक फोटो काढू का? येस, वाय नॉट प्लीज काढा. काय माझी पोरगी आहे हो, 2 वर्षाची पोरगी आहे संगी. संगी हाऊ क्यूट, हाऊ क्यूट. तुमचा कार्यक्रम लागला ना, टीव्ही पुढे अशी उभी राहते. तुम्ही आला का नाही, चटा चटा कपाळावर मारती. तिला लय आवडतंय. म्हटलं संगे, अरे तो काय का टीव्ही आहे, तो टीव्ही. तो म्हणते नाही मला आवडतं. तिला म्हटलं आपला पप्पा काकाला भेटल ना, तेव्हा मारल कपाळावर. मारू का? एवढं ती एक जरा मार, पुरीला बरं वाटेल तिच्या मार्फत. असं हो नाही नाही, एकदम असं ऑड वाटतं ना, असं तिला बरं वाटेल. हो नाही मारू द्या. पोलीस आहे मारू द्या. मारू का? अरे पण ऑड वाटतं ना. हा, एकदा मग असं आयला संगी. साहेब नाही अरे नाही वेड्यास. माझी पोरगी लय खुश होणार आहे, संगी लय खुश होणार आहे. मग व्हिडिओ कॉल लावून लाईव्ह मारून दाखवा ना, अजून मजा येईल तिला. मारलं ना ऑलरेडी मला, आता अजून एकदा कशाला पाहिजे? छोटी आहे अगं पण छोटी म्हणून एकदा मारलंय त्यांनी मला. पोलीस ए बाईक, संगीला फोन दे, संगीला फोन दे. ए संगे ही बघ कोण आहे, हे बघ कोण आहे, काकाला वळाक. हॅलो, नाव काय? संगी. हॅलो संगी. हे आवडतात ना काका तुला? इधर 1 मिनिट. कपाळावर मार तू, बघ तुला आवडतंय ना. बघा 1 मिनिट, तिला लय आवडते. मग सळचं थोडं कमी मारा. ही बघ. घिनाडे, संगे अगं असं काय करते? मारतोय तेव्हा माग कुठं बघती का? इकडे बघ. तिने बघितलं नाही. इकडे बघा, इकडे बघ. हे बघ काकाचं कपाळ. हसत्या केवढी खुश झाली. असं मारलं की हसती होय, असं मारलं की हसती. मजा आली, पण खूप छान वाटलं. फोन ठेव. नाही ओके पप्पा ड्युटी वाय नंतर करतो. आणि तू काकाला घरी आणतो. नाही पण थँक्यू व्हेरी मच. अरे नाही पाय नाही पडायचा. हा जो आनंद तुमच्या मुलीला झालाय मला बघून, तो माझा आनंद नाही. खरं आहे, एक फक्त फोटो काढायचा आहे मला. येस, वाय नॉट. येस इथं. अरे नाही गडबडू नका, शांतपणे काढ. हे करा. हा चलो, थँक्यू व्हेरी मच. ग्रुपवर टाकतो मी. हो टाका. सर थँक्यू व्हेरी मच. खूप बरं वाटलं साहेब तुम्हाला भेटू ना. हा भेटू ना सर. हा बरोबर साहेब तेवढं फक्त जाता जाता तेवढी पावती फाडून जा. काय मंदिर वगैरे बांधताय की काय? पावती कसली? नाही हो. कसली पावती? लय कॉमेडी करते म्हणून तुमचं काढून बघतोय मी, मला लय आवडतं. ही माणूस मारणार आहे मला एक दिवस. चलो साहेब. नाही हो, ती पावती फाडा की. कसली पावती? अहो ती मंदिराची नाही, तुम्ही आता सिग्नल तोडला ना, त्याचे 500 रुपये दंड.
पण आता ओळखलं ना तुम्ही मला म्हणजे अख्खं जग ओळखतोय समीर चौगुल्याला असं पांघरून घेऊन आला असताना तरी म्हणलं असतं ए सुमार्या चौगुल्या ते नमा बरोबर करताना तुम्ही माहिती मला नको सांगू मला माहिती आहे तेच मला काय सांग मीच करतो ना ते मलाच काय सांगतेस तू साहेब थांब ना जरा. हो, तुम्ही साहेब. त्यांच्या 500 रुपये फोटो सुद्धा काढलेत ना माझ्या बरोबर म्हणजे मग आता नाही नाही खरंच थँक्यू आणि काय काय सेलिब्रिटी असते तो साहेब ती आहे आकडे त्यातले फोटो नाही देत लगेच तर माग इथं कसं इथं सिग्नलला गाडी थांबती ना तेव्हा अरुण कदम आले होते म्हटलं हो फोटो द्या की आल्या फोटो द्यायला आल्या खांद्यावर हात टाकलं तर चिडले हो त्यांना नाही आवडत खांद्यावर हात टाकलेला नाही पण फोटो काढला त्यांनी अच्छा तर त्याने फोटो काढ ती पावतीची फक्त 500 रुपये फाडा ते आपल्याला सिग्नल तोडला का तुम्ही काय होऊन झालं ना त्याच्या नाही म्हणजे असं म्हणजे एकदा म्हणा मस्त हे केलं ह्याच्या संगीत हे मारून ते निवाय म्हणे होऊन जाईल हा चलो चलो हा चालतं की द्या की 500 मग तुमच्याकडे कॅश नाही का कॅश नसेल तर कार्ड द्या कार्डानं पण करू आपण द्यायला लागतात रे ठीक आहे किती 500 ओके साहेब मी पावती देतो तुम्हाला थांबा हा चौगुले घेतले यार घेतले यार सगळे माझ्यासमोर टेंग्या मारत होतात ना मोठ्या दी समीर चौगुले बरोबर आहेस तू काही होणार नाही तुमचं सेलिब्रिटी पद होतं ना उतरताना असं ते आता कुठे गेलंय नाक्यावर तंबाखू मळायला गेलंय शानपण करू नको साहेब दर पावती राही हो पावती ठेवा येतो चालतंय निवांत या परत आला तर कळ पिवसी आहे ना गाडीची हो आहे चालतंय हे बघा हे सगळे पेपर्स आहेत गाडीचे अरे यार ही चांगलंय का दिलंस त्यांना मी सांगितलं होतं ना आहे म्हणून तू देतेस का मागितलं ना म्हणून दिलं. अरे पण आता मागितलं पोलीस आहेत ते, म्हणून मला भीती वाटते आय शपथ होय चौगुले साहेब ती तुमची पियुसी एक्सपायर झाली हो हा दे करून घे तुम्ही नाही ती करच करून घेतो येस पण ह्याचा दंड भरावा लागेल 500 रुपये 500 रुपये नाही पियुसी एक्सपायर झाली ना नाही ती सिग्नल तोडला त्याची ही 500 रुपये पियुसी एक्सपायर झाली त्याची अरे असं आपले यार कसं केलं परत करा अरे आता काय याच्यात असं काय सीएम केलंय सीएम काय सेम केलंय ते तुम्ही करताय ना मी आहे मुमकिन मॅम आता कसं करायचं नाही सीएम केलंय अहो ते वेगळं होतं हे वेगळं होतं त्याचं काही संबंध नाही सीएम केलंय अहो खरंच सांग तुमचं मी सांगतोय काय मला माहित आहे पाठ आहे मला काढून बघतोय 5-5 मिनिटाला मला माहित आहे अहो तसं नाहीये हो तसं आहे तुमचं ते अजून एक आहे बघा ती तुम्ही येता ना रसिको यार एवढं रसिको क्या है पीयूसी 1 रुपए का फोन डाल के कान पे फोन लगाने का ये है पीयूसी ये पीसी हो गए हा घ्या टीव्हीवर करू एपिसोड अख्खा घ्या म्हणतो तर गप्प बस ना चांगलं करतोय ना रसिको क्या है पीयूसी ये पीयूसी है रसिको ये पीसी भी है इतकं हा पिशवीचा इतकं आवडलं तुला विनोद थांब ना गटर इथे पुढचं आहे का बरं का ये नुसती पिशवी नाही आहे रसिको ये लेदर की पिशवी भी है रसिको रसिको को मेरे मांगो के अंगों का सांगो में तुमचं ते रोचन मजनू ते करतोय तो काय सांगतेस काय मजनू मला माहितीच नाही जणू काय मीच करतो मला काय सांगतेस ग झालेलंच मला काय सांगते हे कुठलं आलंय तू येडं करता येडं थँक्यू व्हेरी मच मी मरणार आहे ह्या माणसामुळे मला माहित आहे मी मरणार आहे साहेब ऐका ना तुमचं हे जे तुमचं जे हास्य आहे ना तो माझ्यासाठी आशीर्वाद आहे इमानदारीत सांगतो नाही पाय नाही पडत हा चला तेवढं फक्त ते द्या काय तुमचं पीयूसी एक्सपायर झालेलं आहे ना त्याचं 500 रुपये तेवढं तुम्हाला द्यावं लागतील अरे मी काढतो ना जाताना काढतो ना हा ती काढा की तिकडे कोपऱ्यावर तुम्हाला मिळेल काढून पण 500 रुपये दंडाचे द्यावे लागतील आहे पण द्या मला
ड्युटी आहे हो मी, गुन्हा केलाय म्हटलं दंड घ्यावा लागेल का नाही? हा, ही 500. 600 ना? नाही 500 हा. इकडे या, इकडे. अरे हा माणूस पावती देतो, जाऊ नका पावती नाही, देतो. नाही, हो, हो. सगळं म्हणजे घेतो यार पैसे माझ्याकडून. परत माझ्या घरच्यांसमोर ना शहाणपणा करा. आम्ही सेलिब्रिटी लोकांचं ना वेगळं असतं, तुम्हाला नाही कळणार. सेलिब्रिटी लोकांचं वेगळंच असतं, कळलं? आमचे सूत्रच आयुष्यातले वेगळे असतात, मॅचच करू शकत नाही तुम्ही. फालतू विनोद तू हसतेस काय? आर चौघात माझ्याशी कसं बोल. साहेब किधर आहे 1 मिनिट. हो तुमची आहे, मला माहिती आहे. दरवाजा उघडा की इथं गंमत आहे. काय दरवाजा उघडा की उघडा गंमत आहे. कुठला दरवाजा उघडा? उघडा ना. आवाज करू नका. काय? आवाज कर. बोला सर. काय शिवाली मी काय ऐकलंय ती खरं आहे का? ए शिवाले बेने, मी जे ऐकलंय ती खरं आहे का? म्हणजे तुझं लायसन एक्सपायर झालंय शिवाले, ती खरं आहे का? अशी नाही ऐकायची तू. थांब पट्टा काढ तू तुझ्या लायसन एक्सपायर झालंय तुमचं लायसन. फार मस्त केलं, मस्त. 1000 रुपये काढा. 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 चौघांचं एकत्र एकाने केलं, किती भारी करता. पुढच्यात लय गंमत आहे. मी सांगितलंय की 1000 रुपये काढा. खूप मस्त करतात ते, तुमच्यापेक्षा मस्त करतात. लायसन बरोबर हिला पण जप्त करा ना जरा. थांब ना जरा. साहेब हे मला खूप आवडलं, का अप्रतिम केलंय तुम्ही. पण हे आपण म्हणतो ना नेहमी, पोलिसांमध्ये सुद्धा एक कलाकार दडलेला असतो, हे तुम्ही प्रूव्ह केलंय साहेब. हा चलो साहेब. ओके नाही ओके साहेब, चलो. नाही ही 1000 रुपये काढा लायसनचं. ही तुमची PUCची पावती. साहेब यार तुम्ही मला असं करता यार तुम्ही. तर 5व्यांदा झालं ना, यार 500 दिले ना यार तुम्हाला. मी असं का करता यार तुम्ही? यार पैसे घेतो यार, सारखे पैसे घेतो. काय करायचं यार आता? तुम्हाला ना उगाच वाटतं, 4 माकड चाळे केले की झालात बादशाह कॉमेडीचे. काही नाही ओळखत कोणी तुम्हाला. 1 मिनिट. परवा आपण हॉटेलमध्ये गेलो होतो, 1,500 बिल झालं. घेतलं आपल्याकडून? घेतलं, ओळखलं म्हणून घेतलं नाही ना. बिल नाही घेतलं, पण त्या बदल्यात काय काय करून घेतलं. 40-50 फोटो काढून घेतले. ते अशी ती टोपी घालून पधारो मारे हॉटेल असे बाईट्स करून घेतले आणि ते लावले हॉटेलमध्ये. असे आवाज रेकॉर्ड करून घेतले. स्क्रीनवर फोटो लावलाय तुमचा आणि लहान मुलं येऊन असं इथे मारतात. तुमचा आवाज येतो. असं सगळं केलंय. मला बावळट म्हणताना, खरे ना बावळट सेलिब्रिटी तुम्ही आहात. नीट बोल. चौगुले साहेब इकडे या. तुम्हाला बघितलं तरी हसायला येतंय. किती झाले बोल. चला किती झाले बोल. ही घ्या ती पावती करून ठेवली आधीच. लायसन घ्या. 1000 रुपये द्यायचे. भेट मला घरी. ते माणूस. चल. नीट बोला. मी नाही बोलणार. पावती दिली बरं का? साहेब साहेब काय 1 मिनिट. काय अहो काय नंबर प्लेटचा 1 नंबर पडलाय. 600 रुपये भरावे लागतील. खूप झालं हो तुमचं. सारखं मगच बसून चाललंय यार. फोटो काढून घेतलं, तुमच्या संगीशी बोललो, हे आवडतं ते आवडतं, सो लोचन मजनू आवडतो आणि सगळे पैसे घेते माझ्याकडून. चिडू नका. हा मग चिडू नका म्हणजे घ्यायला काय अर्थ आहे यार? नाही साहेब तसं नाही. म्हणजे फॅन आहेच किंवा तुमचा फॅन आहे म्हणून तर सगळं चाललंय. हे बघा लक्षात घ्या. फॅन आहे घरी चाला जेवाय वाढतो. माझ्या बायकोला सांगून वहिनींची ओटी भरतो साहेब. पण इथं गुन्हा केलाय ना, दंड तर घ्यावा लागेल का नाही? आहे का नाही? काय होतंय ना साहेब, आपल्या देशाची एक खंत आहे. आपल्याकडचे ना काय सेलिब्रिटी आहेत, त्यांना असं वाटतंय की तिनं देशात कुठला बी गुन्हा करू शकतात. त्यांच्यात कॉन्फिडन्सच आलाय तो, म्हणून कुठला पण गुन्हा सराईतपणे करतात. नुसतं त्यांच्यात नाही बरं का. राजकारणी असतील, लँडलॉर्ड असतील, ती बिझनेसमॅन असतील, राजकारण्यांचे पिद्दे असतील, सगळ्यांना वाटतं या देशात आहे ना आपलं कोण वाकडं नाही करू शकत. त्याच्यामुळे ते बिनधास्त गुन्हा करतात. पण तसं करून नाही चालायचं ना. काही लक्षात घ्या साहेब, वर्तमानात आणि भूतकाळात अशा लय लोकांना आपण पाठीशी घातलं आणि त्याची लय उदाहरणं आहेत. त्याच्यानं देशाचंच नुकसान होणार आहे असं मला वाटतं बाबा. म्हणून मी ठरवलेलं आहे, आपण देशाला नाही सुधारू शकत म्हणून मी स्वतःपासून सुरुवात केलेली आहे. मी ठरवलेलं आहे, मी निर्णय घेतलेला आहे, मी भ्रष्टाचार करणार नाही. मी स्वतःपासून सुरुवात करीन. तुम्ही पण स्वतःपासून सुरुवात करा. अख्खा देश बदलेल. मी लिहून देतो तुम्हाला साहेब. आता पुढं कुणी पण आला ना माझ्याकडे, मी त्याला म्हणेन शान्या द सेलिब्रिटी समीर चौगुले मला फाईन देतोय रे, तू कोण आहेस? त्याच्याकडनं पण घेईन मी. मग तशी तुम्ही थोडी चिडचिड केली पण फाईन दिला बरं का मला पूर्ण. याचे 600 रुपये पण द्या आणि मिटवून टाका. हा चांगले तसे. 1 नंबर माणूस आहे तो, मला लय आवडतोय.
100 अजून द्या. देतो ना, काढायला एकाच वेळेला कशी निघते? थांब म्हणा. कॉमेडी लय करतात. ठीक आहे. नाही थांबा, पावती घेऊन जा, पावती. हा हे घ्या. हा पुढे कुणी अडवलं तर सगळं दाखवा पावतीचं, म्हणजे कुणी अडवणार नाही परत. येतो चला या. चौगले साहेब, जाता जाता एकदा ते उंदीर सरडा पकडींगो करून दाखवा. उंदीर सरडा पकडींगो नाही रे, उंदीर मांजर पकडींग. अरे चला या, चला. वॉट अ परफॉर्मन्स, वा जबरदस्त. बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे यावर. अप्रतिम. समय तुझ्यासाठी टाळ्या, जोरदार टाळ्या. म्हणजे तू नट किती उत्तम आहेस हे काय वेगळं सांगायची गरज नाही, पण तुझ्या लिखाणासाठी या टाळ्या होत्या. अप्रतिम लिहिलंस, अप्रतिम, आणि खूप उत्तम मेसेज दिला गेला. फॅन्टॅस्टिक, मजा आली. सई, ईशा, मला असं वाटतं की तुझं कॅरेक्टर असं असलं तरी त्याला एक गोडव्याची झालर होती आणि ती खूप महत्वाची आहे. मला एक वाक्य खूप आवडलं. तू काहीतरी म्हणालास आणि ती म्हणाली मग मी डबा देते ना. हे माझ्या आईचं वाक्य आहे. आय एम नॉट किडिंग. आणि मला असं वाटतं जिथे लॉजिक सापडत नाही तिथे मायेचं लॉजिक असतं आणि हे खरं आहे. आणि हे जाणवलं प्रकर्षाने, मजा आली त्यांनी. पीपी, किती जेन्युइन परफॉर्मन्स, म्हणजे किती जेन्युइन. फार मजा आणलीत, खूप मनोरंजन केलं. मनोरंजनाबरोबर काही धडे दिलेत, काही पिना मारल्यात, त्या करेक्ट बसल्यात सगळ्यांना. महाराष्ट्राला पण करेक्ट बसल्या असतील अशी मी आशा करते. सुंदर. थँक्यू. मंडळी, नवीन घराची वास्तुशांती करायला निघालेल्या एका माणसाला भेटले 2 इबलीस गावकरी. चला तर बघूया त्यामुळे त्याच्या घराची वास्तू शांत होतीये की अशांत, जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. काय हो, चहा कसा झालाय? हा, चांगला झालाय, बेस्ट झालाय. होय ना? फक्त जरा चाय पावडर, दूध आणि साखर असती ना तर मजा आली असती. आणि काय ना, काय रे वरेन, इंग्रजांनी ना जरा घाईच केल्याने इथून जायची. का? नाही तर जाताना कोहिनूर सोबत त्याचा चाय पण घेऊन गेली असते. हो हो, माझ्या चहाला नाव ठेवण्यापेक्षा ना राहिलेली उधारी द्या माझी. आम्ही काय देणार नाही उधारी तुझी. वासाडी पडली तुझ्या तोंडावरती. हा हे बघ, उगाच काहीतरी बोलू नको. आम्ही काय गाव सोडून जायत नाही वाव लगेच. आणि हे बघ बाबा, तू जर आमचा रिस्पेक्ट केलास ना तर उधारी काय तुला नवीन टपरी पण घालून देऊ. तुम्ही मला नवीन टपरी देणार आहो? मग आणि तुमच्या घराच्या संडासावरचा पत्रा उडाला तो बसवा आधी. मला टपरी देत आहेत. बाबा फोडीन का? इथं लाखेगिरी करण्यापेक्षा पैसे द्या माझं. पैसे काय काय देत नाही का? भांडू नका, भांडू नका. गावातलं सरभरीत पाखरू आलं. आलं बने हो बाबा, कसा आहे? मी बरा आहे, तुम्ही कसा आहो? ही घे पत्रिका. पत्रिका? संध्याकाळी पूजेला यायचं आहे. पूजा? कळलं काय? काय म्हणू? काय स्वतःच्या बारशाच्या पत्रिका वाटाव की का? माझ्या बारसा काय तरीच कमी मोठा आहे ना, आता कसं बारसं करा. अहो सध्या कसा लग्नाला 25 वर्ष झाली की परत लग्न करतात ना. मला वाटलं परत बारसा करता होय की का? नाही, बारसा बिरसा काय नाही. काय? मी आणि माझ्या भावानं वाडीत घर बांधलेलं आहे. म्हणजे दोघा भावानी? दोघा भावानी. तर त्याची वास्तू शांती करायची आहे. तर संध्याकाळी पूजा ठेवलेली आहे. ही पत्रिका संध्याकाळी जेवायला यायची. बाबा, म्हणजे दोघांनी पण पैसे काढून बांधला आहे. अभिनंदन 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 कदमानो, अभिनंदन. थँक्यू. बने जरा कदमांच्या नावावर 2 ची आहे आणखी. पैसे कदम देतील तर नाही म्हणणार आहेत काय? मग देशपणे देव वसाऱ्यांना कायम उपाशी दे त्यांना. प्रियम कदम हे तुमच्या मोठ्या भावाचं नाव ना? तुमचं 2 नंबरला नाव आहे इथे. हा काय? अरुण कदम. मग 2 नंबरलाच असणार ना. असं काय करताव? तो माझा मोठा भाव आहे का नाही? मी धाकटा, तर माझं 2 नंबरच असणार नाही नाव. असं कसा? काय गावात ज्याला मान असतो आणि ज्याच्याकडे पैसा जास्त असतो त्याचं पहिलं नाव इथं छापतात का नाही? मला तर वाटत ना तुमच्या मोठ्या भावान तुमचं इथं नाव छापून ना तुमची गलचेपी केलेली दिसते. नाही, गलचपी वगैरे काय नाही. जनरली कसं असतं की थोरला भाव असतो ना त्याचं आधी नाव असतं, मग धाकटा भाऊ त्याचं नाव असतं. गलचपी वगैरे काय केलेली नाही. पण असा काही नियम नाही आहे कदमानू. आता सचिन तेंडुलकर धाकटा होता पण तो खेळायला ओपनिंगला यायचा ना. वसाडे त्याचा भाव कुठे क्रिकेटर होता म्हणून तो ओपनिंगला यायचा ना. काय बोलाल वसाड्यांना? आता काय करायचं? हेच काही कळत नाही. हे बघ नाव बघ. ओ कदमानू, काय? ही सौ विमलताई कदम कोण? असं काय करताव? ती आमची वहिनी, मोठ्या भावाची बायको. होय काय? हो, तिचं नाव आहे पत्रिकेत. तुमच्या बायकोचं नाव कुठं आहे?
होतील. लग्न झालं नाही म्हणजे होईल लग्न आज ना उद्या. त्याच्यापेक्षा सौ टिंब टिंब अरुण कदम असं लिहायचं माता. ती रिकामी जागा ठेवायची होती, नंतर लिहिता आलं असतं ना नाव. हा पण सगळं तुमचं बरोबर आहे. लग्न झाल्याचं तर माझं पण लिहिलं असतं ना नाव. बरं लग्न नाही झालं तर पण ते तिचं तरी नाव टाकायचं ना. कुणाचं? ती कोणती ही रे? अरे कोण? बने ती ही रे ती बघ. कोण कोण? तिच्यासाठी लाली पावडर लावून हे फणसाच्या झाडावर चढले होते आणि पोरांनी दगड मारून मारून फणस समजून यांना खाली पाडला नाही ते. अरे ती वरच्या वाडीतली सुशी 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 सुशीचं नाव टाकायचं. अरे असं कसं लिहिता येईल? कसं म्हणजे? समजा तिच्या नवऱ्यानं समजा पत्रिका वाचला तर मी वाचीन संपून टाकतील नाही मला काय. हा संपून टाकीन. तुमच्या भावान तुमचा विषय संपून टाकला तर मागा आधी. कसं कसा म्हणजे असा? अरे काय तिच्या डोळ्यात नाजाकत होती माहिती आहे. तिच्या डोळ्यात अख्खं प्रेम दिसायचं. माझ्यावर जाम मारायच्या तुझ्यावर. काय हो बोलाल? तुम्हाला बघून थुकायची ती मला सांगाल? हा थोकू दे थोकू दे. हा तुमच्या प्रेम करायची ना. मग तिचं नाव लिवायचा सौ सुशी अरुण कदम. काय होत आहे तुझं कसं नाव मग नको काय येडे झालो काय? काय? तिचं लग्न झालं, तिला 2 पोरं आहेत, आता तिचं कसं नाव लिहिणार? मग त्या 2 पोरांची नावं निमंत्रक म्हणून टाकायची आणि त्याच्या खाली लिवायचं आमच्या न झालेल्या बापाच्या घराच्या वास्तुशांतीला यायचं. हं? निमंत्रक गोंडू धोंडू विषय संपला. त्यानं पैसा टाकला ना घरासाठी, त्याचं नाव इथं छापलं पहिला. काय आहे तुम्हाला पत्रिका वाटायला हुरूप यावा ना म्हणून तुमचं इथं नाव छापलेलं आहे अरे का? तसं काय नाही, तसं काय नाही. म्हणजे मी पण पैसे भरलेले आहेत, माझ्या पण नावावर खोली आहे. हो, आता किती खोले आहेत? म्हणजे 4 खोल्या आहेत. 4 खोल्या. 4 खोल्या आहेत. म्हणजे बघा त्यांची वहिनीची म्हणजे त्यांची 1 खोली, एक खोली. त्यांच्या पोरांच्या 2 खोल्या. मग झालं किती? 3 खोल्या. म्हणजे 4थी खोली आहे ती माझी आहे. भाय म्हणजे 75% घर भावान खाल्ला ना. आणि एवढं पैसे लावून तुमच्या नावावर फक्त एकच खोली. एकच खोली. आता माझ्या लग्नच झालेलं नाही तर 1 खोली नाही काय? समजा 2-4 पोरं असतील तर मी पण 2-4 खोल्या घेतल्या असत्या ना. नाही होतील तर बरं लग्न होईल होतील पोरा. पण एकच खोली कशी? बरं ती खोली नेमकी कुठे द्यायला नाही तो म्हणला? खुलं म्हणजे असं घरात शिरलं तर डाव्या बाजूला अशी मस्त हवेशीर आहे. म्हणजे असं घरात शिरलं तर डाव्या बाजूला. डाव्या बाजूला. अगदी डाव्या बाजूला. अगदी डाव्या बाजूला. काय मजा नाही त्या खोलीत. मजा नाही. बरोबर ना. खरं आमच्याकडे कशी नोकरांना देतात का नाही? नोकरांसाठी खोली असते ती. नाही नाही. नाही काय बालू ए बालू याच्या मोठ्या भावाने नोकर केला ना. सपशेल नोकर. अहो नाही हो नाही. नोकर बिकर काय केलं? काही नाही अजिबात नाही नोकर केलेला. तुम्हाला सांगतो तो मला उलट बोलला की दादा तुला कुठली खोली पाहिजे सांग. मी तर म्हणतो तू घरात शिरल्या डाव्यावरची घे कर पहिलं ऊन तिकडे येतं. पहिल्या खोलीत पहिलं ऊन नाही येत, पहिले दरोडेखोर येतात. कळलं काय माणूस आहे गंडवता त्याला नाही ते काय. ए बने हो यांना माहित नाही पहिल्या खोलीचा किस्सा. माहित सांग सांग त्यांना पाजलव जरा त्यांच्याकडे. म्हणू काय झालं? तुला माहित नाही? नाही. तर बांधाजवळचा शेंबेकर बघा त्यान घर बांधला तेव्हा काय केलं त्यान? काय? त्याचा भाव आहे बघा सुन्या, त्याला अशी डावीकडची पहिली रूम दिला त्यान. एक दिवशी अमावशेला दरोडा पाडला. पहिली कुराट सुन्याच्या डोक्यात पडली. त्याचा भाव आणि बायको मागच्या दारात पळून गेले माहितीये. आणि सुन्या तर सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ह्या गाण्यावर जीव सोडला त्यान. कळलं असं झालेलं आहे. डाव्या साईडची रूम घेऊ नका. मग तुम्हाला तर गाणं पण येत नाही. असेच झाल. काय बोलतो? अरे वासाड्यानो, शेंबेकरांच्या घरात जर का दरोडा पडला तर मग माझ्या पण घरात दरोडा पडेल असं आहे काय? न ती टोली पकडलेली आहे, आता चोरी होणार नाही. ती काय पृथ्वीवरची काय शेवटची टोली होती? आपल्या समाजात रोज टोल्या तयार होतात, रोज दरोडेखोर तयार होतात आणि आपल्या अंगात एवढी मस्ती आहे की आपण काय काय जणांना निवडून पण देतो. आम्ही नाही देत निवडून, तुम्ही देत असाल. मी न माझा भाव हुशार आहे. हा कदमानू तुमचा भाव हुशारा हे वास्तव आहे आणि तुम्ही हुशारा ही गावातली अफवा आहे. कळलं काय तुम्हाला? काय माणूस आहे हा? कशावरून? कशावरून? नाही कशावरून म्हणजे सांगतो आता पटून द्यायला लागले ना मर्यानो. तुमच्यात एक खोली आहे बरोबर? बरोबर. त्याच्यात जो एक आडवा खांब जातो बघा बीम म्हणतात त्याला, त्या कुठं आहे? म्हणजे अशी माझी खोली आहे ना त्याच्या म्हणजे असं जरा बाजूलाच आहे. होय ना. भूकंप झाला तर तो खांब पहिला कोणाच्या टाळक्यात पडेल? माझ्या. घ्या. मग जगाल काय तुम्ही? ताल नाही गाडून त्याच्यात. बरं मी काय म्हणतो बाथरूम किती आहे? बाथरूम एकच असतं ना, ते घ्यायला पाहिजे जास्त. बरं नल तरी 2 आहेत काय? नल पण एकच आहे. एकच नल म्हणजे तो आंघोळ करेल मी पण आंघोळ करेल. आम्ही दोन्ही एकाच वेळी केलं काय फरक पडत नाही ना. येडाव
येडा येड कसं? उद्या तुमचं लग्न झालं, बायको आली, घरात भांडणं झाली, हा मग घराची वाटणी होईल ना, मग तुम्हाला नल नको स्वतःचा? तो नल भाव येईल, त्याला कुलूप लावेल, तुम्ही आंघोळ कशा खाली कराल? बरं त्याची बायको दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिथं जाऊन आंघोळ करी त्या नाला खाली, तुझी बायको काय नुसती मल काढील? नाही तर काय? असाडा, हा? आणि तुम्ही त्या आंघोळीसाठी शहाला काढाल वर ना? नाही तर काय, नल नको स्वतःचा एक वेगळा नाही ते काय वाटणीला. नल्याचं जाऊ दे. जिनं किती आहेत घरात? जिने एकच आहे. गंडवला गंडेव कसं गंडवलं? 2 हवे होते. 2 कशाला जिनं? उद्या लग्न होणार तुमचं, बायको येणार, काय भांडणं झाली आणि तुमच्या भावानं त्या जिन्यावर टोल नका बसवला, तुम्हाला वरती जाऊच नाही दिला, तर तुम्ही तिला बायकोला घेऊन गच्चीत कसं जाणार? कोजागिरीचा चंद्र कुठं बघणार? किचन मध्ये? मग गंडेव येडा येडा बघ, बेकार बेकार झालं. आव्हान गंडेवला नाही पण मला वाटत नाही तो असा करील हो. काय नाही चांगला आहे. वाटत? काय नाही कारण केला ना. नाही नाही बघा कसं आहे, आमच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत, कोणाचे? आम्ही कधीच भांडले नाही एकमेकांमध्ये, होय, होय. म्हणून आमच्या भावान पितृप्रेम नाव ठेवला नाही. म्हणजे घराचा पितृप्रेम पितृप्रेम नाव. बघितलं काय द्या? बालो एवढा साधा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितला नाही. होय होय मी पण. काय आता त्याला काय झालं? भावाचं नाव काय? प्रेम. प्रेम, बरोबर आहे. त्यानं घराचं नाव ठेवलं नाही पितृप्रेम, स्वतः तर ठेवला नाही, तुमचं का नाही ठेवला? हो बाय हो. मग बघ. मग मग पितृ अरून कसं वाटेल ना, मग शोभणार पण नाही ना. अरे मग पितृ ऋण ठेवायचा होता, पितृ ऋण ठेवायचा ना त्यानं, म्हणजे त्याचं पण नाही तुझं पण नाही, कोणाची भांडणच नाही ना. पितृ छाया पण चाललं असतं. पितृ म्हणजे छाया ऊन पण चाललं असतं, माझ्या बायकोचं नाव मी छाया ठेवणार होतं. छाया चाललं असं छाया पण म्हणजे. अरे म्हणजे गंडवला ना माझ्या भावा. मग मागासपासून आम्ही सांगता वाय काय तुम्हाला? काय माणूस आता पिसाळला, एवढा पिसला होतो आता पिसाळला. ह्याच्या मागच पिसलायचं होतं नाही तर बघा काय? ह्याच्यात. आणि हो नुसता गंडवलानी नाही, तुमचे पैसे घेऊन त्यानं स्वतःचं घर बांधला नाही, कळलं काय तुम्हाला? तुमचं काय झालं माहिती आहे? भिंतीवरचा खिला झालाय, खिला. तो खिला असतो बघा ज्याच्यावर फ्रेम असते, सगळे जण कौतुक फ्रेमचा करतात, खिल्याचं कधीच कोण करत नाही. आणि ती फ्रेम कशी पुसतात येऊन जाऊन लोक, हिला नुसता ठोकतात का? तुमचा बघा नुसता ठोकणार तुम्हाला तिथे. आणि तुम्ही सिमेंटचा खिला वाटताव पण नाही नाही. आणि गांजला तरी कोण विचारणार आहेत? नाही तर काय? खरं आता बस झालेले फालतुगिरी झाली. मन अशा पद्धतीने त्यांनी गंडवला नाही, आता राडा. आता मी नाही ऐकत, आता राडा म्हणजे राडा करणार. आज राडा म्हणजे राडा होणार. येऊ दे. काय मिळाले यार ना, ओरडतच कशात? काय झालं काय? काय झालं? मांजच पैसे घेतलंस, घर बांधलंस, न मनात फसवलंस, मोठा भाव म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला तर असं पान फेरलास. मिळाल्या वाजवी ना अशी एक दारू पिऊन उलस काही शुद्धीतास ना? बेशुद्ध होतो, आता शुद्धीत आलोय. पहिली कुऱ्हाड मांजा डोक्यावर, एकच नळ पण तो तुला मना नाही, जिना पण तुलाच मना नाही. घरात मी खिला जो एक तो ठेवलीच आहे. तर काय नाही, वास्तू शांतीच्या आधी घराची वाटणी झाली पाहिजे, तेव्हाच पूजा करायची, नाही तर कोर्टात तुला खेचान. जा मेल्या कोर्टात जा, जा कोर्टात जा. काय करतोस मी बघतोय. घर मी माझ्या जागेवर बांधलंय, 7-12 माझ्या नावावर आहे, कळलं का? तिकडे पण त्याच सिद्ध होईल, घर माझा. याला या परक्या माणसासमोर माझी इज्जत काढलीस ना, आता बघ तुका काय करतंय. किती पैसे लागले तुझे? सगळे घेऊन टाक आणि माझ्या घरातला चालता व्हायचा. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातला चालता व्हायचा. वाईट झालं इकडे या इकडे, बसा इकडे. शांत व्हा. या बसा. काय उपयोग केला शिडून? नाही ते मोठ्या भावाला असं बोलतात कधी वसाड्या? नाही तर आग लागली तुझ्या तोंडाला. अरे एवढा तुझ्यासाठी केला ना भावा, तुला एक खोली द्यायला काय वाईट आहे? दिसतात आता ते दिसतं मुलांवर का? अरे भाव साधा चिरा देत नाही, तुला खोली द्यायला नाही. नाही ते काय? पण इकडे बघा, 2 नळ कसे हवे तुम्हाला?
घरात काय जिल्हा राहतो तुमच्या एका नलात ऍडजस्ट करायचं उगाच बोलला विचारायला हा? उगाच वाटणी करता वय अरे वासाडे, तुम्ही सांगितलं वाटणी हा शब्द मला माहितच नाही. वाटणी आम्ही वाटत वाटणी मागता भावाकडे. बरं जाऊन दे मी काय म्हणतो ही काय माणूस काय का नाही काय सोडून दे. असं करतात काय सक्क भाव पक्क वैरी झालं नाही तर काय बेकार आहे आम्हाला भगवत नाही आमच्या डोल्यान हा वाईट असते लक्षात ठेवा एवढे हा वाईट अरे वासाडे, तुम्ही तुम्ही तुमच्या मुलं झाले. वास्तू शांतीला येतो आम्ही या. मेनू काय मग जेव्हा काय आला गुलाबजामनी बासुंदी पण हा? बासुंदी काय? पण, हा? मग हे? चला मग जेवायला जाऊया आता आहे ना? आता गुलाबजामाला जास्त वेळ पाकात ताटकले ठेवणं बरोबर नाही. बरोबर आहे. चला या. चल चल चला, चला. चला कुठं जेवायला अशी एक हानीन ना ए बने हो एका खारी दे ती पण अर्धीच दे. चलो वाटणी मागता चला मरानो. हा? अरे असं आता भावाबरोबर घरात पाऊल ठेवून दाखवतो तुका मी. भावा बरोबर असं वागणं बरोबर आहे. तुमच्यासारखा देव माणूस बघितला नाही माहिती आपण. काय? म्हणजे- कुठलाही खरं. काळा कुठला बने हो काय चुकलं रे माझा? कादमानू तुमचं काय चुकतं माहितीये तुम्ही सगळं व्यवहार नाही टपरीवर करता तर तुमचं चुकतं बाकी माणूस तुम्ही बरोबर आहो बाकी एकदम भारी माणूस आहो. बरं मी काय म्हणतो वास्तू शांतीच्या पाया पडायला जातो येतो येतो काय वासाडे, वाहन नाही मारील तुम्हाला. धडाकेबाज परफॉर्मन्स. मला वाटतं अरुण दादांच्या एनर्जीसाठी या एक्स्ट्राला टाळ्या झाल्याच पाहिजेत. कहर कहर दादा, वा वा वा. हास्यरसिक प्रसाद दा. अरुण तुझ्या एनर्जी बद्दल या खुर्चीत बसून नुसतंच बोलणं खूप झालं आता यायलाच पाहिजे. सई ही शिट्टी तुमच्यासाठी अरुणदा. सुंदर परफॉर्मन्स मस्त लिहिलं पण होतं. आणि मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. हास्याचा हा गोडवा असाच रेंगाळत राहील पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संवाद.